अच्छा मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत. गावी जायची तयारी आहे. आज चाललो आहे चिपळूणला. तुरंत एक गावच्या घराचं काम चालू आहे. तर त्यानिमित्ताने मी आज प्लॅन आहे माझा की गावचा जो आपला मुंबई गोवा हायवे आहे, तर त्याचा एक व्हिडिओ पण मी बनवणार आहे की रस्त्याचे अपडेट्स, की सध्या रस्त्याची रोडची कंडिशन काय आहे ती. तर मी तुम्हाला म्हणालो ना की आपल्याला पुणा एक्सप्रेसवेने जायचं आहे. पुणा एक्सप्रेसवेने आपण जे आपला खोपोली जो पहिला जो आपला जो खालापूरचा जो टोल येतो, टोल क्रॉस केल्यानंतर लगेच जो लेफ्ट येतो ना, त्या लेफ्टने आपल्याला इमाजिका रोडनी पालीचा गणपती करत करत आपल्याला वाकणला बाहेर पडणार. आपण वाकणवरून आपण मग सरळ आपला मुंबई गोवा हायवेज आपण पकडून जाणार. तर तो रोडची तिकडे तर एकदम आपला रोड 95% रेडी झालेलाच आहे. काही ठिकाणी फक्त थोडंफार काम चालू आहे, पण त्याच्यात पण आपल्याला काही एवढं असं प्रॉब्लेम असं नाही आहे. म्हणजे आपली गाडी स्मूथ निघून जाईल. पहिल्यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तेवढे राहिलेले नाही आहेत. हे आता मुंबईकडून गोव्याला जातानाचं मी बोलतो आहे. मुंबईवरून गोव्याला जाताना काही प्रॉब्लेम नाही, पण गोव्यावरून रिटर्न आपण जेव्हा मुंबईकडे येतो तर त्या रोडचं थोडंसं अजून काम बाकी आहे. तर आता ते या व्हिडिओमध्ये मी ते नाही दाखवणार, फक्त आपल्याला मुंबई टू गोवा. ठीक आहे. तर ओल्ड रोड आपण ट्राय नाही करणार आहे, कारण की तो रोड अजूनही प्रॉपर झालेला नाही आहे. त्या रोडमध्ये म्हणजे सांगायचं म्हटलं तर काही रोडची कामं अजून तिथे चालू आहेत. जेवढा क्लीन रोड पाहिजे, स्मूथ रोड पाहिजे, तेवढं तिथे अजून झालेलं नाही. बरेच पॅच अजून त्यांचे बाकी आहेत. तर ॲक्च्युली बरेच महिने झालेत मी ट्राय नाही केले, पण जेव्हा नेक्स्ट माझा राऊंड होईल ना, तर डेफिनेटली मी तो वाला पॅच आहे ना तो कवर करेन, की त्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया देईन की तो रोड म्हणजे मुंबई पनवेल, आपण पनवेलवरून आपल्याला वाकणपर्यंत रोड कसं कंडिशन. मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ आपण नेक्स्ट जो माझी ट्रिप होईल त्याच्यामध्ये मी ट्राय करेन. तुम्हाला डेला मी गेलो होतो त्यामध्ये मी कवर करेन त्याची. तर असा आपला आजचा प्रवास आहे. तर हे तुम्हाला मी अगोदर ॲडव्हान्समेंट सांगतो की नंतर परत नको, मग फक्त आपण रोडबद्दल तुम्हाला जे पण आहे ते मी तुम्हाला अपडेट देत राहील. तर चला आजचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, आणि पहिले पण माझे व्हिडिओ आहेत ते पण बघा. माझे रील्स पण मी बऱ्याच टाकलेले आहेत, त्या पण बघा, त्याला पण लाईक करा. तर चला आपण आजचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर आता निघायचंच आहे आणि बॅग फक्त एकच घेतली मी आता, कारण की आमचं ना वन डेचंच आहे. तर जास्त म्हणजे बॅग वगैरे घेऊन जाण्याचं काही कारण नाही. तर एक ही बॅग सॅक आहे, ही फक्त टाकली आणि चला निघूया. तो चलो आज मी स्टार्ट करते. मित्रांनो, तर आपला कारमधून हा आजचा प्रवास आपला चालू झालेला आहे. तुम्हाला इंट्रोमध्ये मी सांगितलंच तसं की आपला प्रवास हा जो आहे तो अंधेरी म्हणजे मुंबई टू चिपळूण. आपण पुणा एक्सप्रेसवेने आपण रूट आपण करून जाणार आहोत. तर एक छोटा मी व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये मी खोपोलीवरून जो आपण जातो ना, म्हणजे पुणा एक्सप्रेस जाताना खोपोलीवर आपण कसं जातो, तर तो वे आहे, एक बायपास आहे. तो नॉर्मली कोणाला कळत नाही म्हणून त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी पहिलाच टाकला होता. तर तो तुम्हाला हेल्प करेल. तर त्याच्या पुढे पाली, जसं आपण पाली रोडला येतो, म्हणजे जसं खोपोली आपण एक्सप्रेसने क्रॉस करून खोपोली रोडला आलो, तिथून आपण इमॅजिका वगैरे करत करत आपण पाली गणपती करत करत वाकणला बाहेर पडतो. तर तो स्पॉट मी तिथे कवर नव्हता केला. तर तो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तो पूर्ण स्पॉट म्हणजे पूर्ण खोपोलीचा जो पट्टा आहे तो पूर्ण क्रॉस करून वाकणला जाईपर्यंत, तर तो मॅक्झिमम मी पूर्ण जो व्हिडिओ मी काढला तो त्यात यामध्ये मी कंटिन्यू करणार आहे. हा व्हिडिओ जो माझा आहे ना, हा मोठा व्हिडिओ असणार 2 तासाच्या वरती. हा व्हिडिओचा एक इम्पॅक्ट असा आहे की हा व्हिडिओ काढण्यामागचं कारण तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये आता कसं की मी हा प्रवास करतो आहे, तर माझ्याबरोबर तुम्ही पण तो फील कराल की ॲक्च्युली तुम्ही लोक माझ्याबरोबर फिरताय. तर ही जर्नी तुम्हाला त्यासाठी मी कंटिन्यू करतो आहे. तर 2 तासाच्या वरती व्हिडिओ होईल. यामध्ये मी 2 पार्ट करणार आहे. एक व्हिडिओ माझा आहे जो स्टार्ट टू एंड मॅक्झिमम मी कवर केलेला व्हिडिओ मी तो दाखवणार आहे. तो 2 तासाचा व्हिडिओ आहे. ज्यांना कोणाला शॉर्ट व्हिडिओ बघायचा तर मी अजून एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवणार. त्याच्यामध्ये मी काय करणार आहे की मेन स्पॉट, जसं मुंबईतून आपण बाहेर पडताना, मुंबईतून अंधेरीतून आलो पवई करून मध्ये मी काही व्हिडिओज त्यामध्ये स्किप करीन. वाशीला आपण गेलो, वाशीवरून नंतर मग पुढे सानपाडा, बेलापूरला ऑप्शन्स कुठून आपल्याला जायचं आहे, कुठे लेफ्ट घ्यायचं आहे, कोणता ब्रिज आपल्याला त्यावरून जायचं आहे. तर तसे मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतर मग मेन स्पॉट म्हणजे तुमचा एक्सप्रेस हायवे जो आपण स्टार्ट करतो तिथून, नंतर मग आपण पालीला खालापूरला आपण जो फर्स्ट टोल देतो, तिथून पुढे गेल्यानंतर खोपोलीला जो रूट आहे तो शॉर्टमध्ये, नंतर पाली रोडला आलो, पाली रोडचा एक छोटासा त्यामध्ये पार्ट दाखवीन. वाकणचा एरिया कवर करू. वाकण नंतर मग जसं आपण माणगावच्या रूटने जातो तर माणगाव कवर करू.
त्याच्या पुढे आपलं आलं महाड कवर करू, MIDC कवर करू, महाडची नदी पण त्यामध्ये तुम्हाला मी दाखवेन, काही दृश्य सकाळची आहेत. मॉर्निंगचा प्रवास आहे तो मित्रांनो, हा थोडा एक्सायटेड असणार आहे की मॉर्निंगला जसं तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ना की बघा कसं सूर्योदय होतो आणि आपण त्यावेळीच निघालेलो आहे. जवळजवळ हे आता ना टायमिंग जो आहे ना आता हा 6:15 झालेले आहे तिथे. तर एक 4.5 ते 5 तासाचा प्रवास आहे. जास्त स्पीडमध्ये न जाता व्हिडिओ काढायचा म्हणून आम्ही थोडासा स्पीड मेंटेनन्स ठेवणार आहे, जास्त ओव्हर स्पीड नाही होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा थोडा मोठा होतो आहे. तर हे काही सीन्स तुम्हाला मी दाखवीन. ही पहाड बघा ना किती सुंदर आहे. म्हणजे सकाळी जो प्रवास करण्याची मजा असते तर हीच असते. म्हणजे हे एकदम माइंड फ्री होऊन जातं, एक वेगळ्याच दुनियेमध्ये. कोकण म्हटलं तुम्हाला माहितीच आहे की कोकणात जाण्याचं सुख जे आहे वेगळंच आहे. तुम्ही जास्त काही तुम्हाला तर इथे सांगत बसत नाही आहे. तर माझे 2 पार्टचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा. एक शॉर्ट व्हिडिओ असेल, एक फुल व्हिडिओ असेल. तुम्हाला जो व्हिडिओ आवडेल तुम्ही तो हे करा, कंटिन्यू करा. मोठा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला म्हणालो की तो व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक्सपिरियन्स येईल की तुम्ही माझ्यावर प्रवास करताय आणि तुम्ही ॲक्च्युली मुंबईच्या बाहेर किंवा तुम्ही जिथे पण असाल तिथे तुम्ही कोकणात चालला, तर तो फील मी देण्याचा प्रयत्न करतो यामध्ये. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू कंटिन्यू बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, हे पहिलंच सांगतोय मी. त्यानंतर तुम्हाला अजून माझे काही व्हिडिओज मिळतील. तर चला मित्रांनो, आजची ही जर्नी मध्ये मी तुमच्याबरोबर कनेक्ट होईल. मला काही स्पॉट्स सांगेल जेणेकरून तुम्हाला काही माहीत नसेल ते या निमित्ताने तुम्हाला दिसेल. आता आपण आहोत वाशीच्या ब्रिज. आता वाशीच्या ब्रिज आपण क्रॉस करत आहोत. हे दृश्य बघा मित्रांनो. आपल्याला बघायला मिळणार म्हणजे हे आपण वाशी टोलचे चालू वाशी टोल. कुठे बघा ना किती क्लास वाटतं ना, म्हणजे बघायला. आज ॲक्च्युली आम्ही लवकर निघणार होतो पण टायमिंग लेट झाला. पण लेट झाला पण ना चांगलं वाटलं. म्हणजे एक ही जी पहाट आहे ना ही मुंबईचीच पहाट बघायला मिळाली. म्हणजे कधी हा योग येत नाही नॉर्मली. कारण आमचं काय असतं नाही, नॉर्मली ड्रायव्हिंग आमचं जास्त ना रात्रीचं. म्हणजे रात्री 11-12ला गाडी काढली ना की तो एक विदाऊट ट्राफिक आणि बाकी काही प्रॉब्लेम्स नसतात. रोड स्मूथ असतो आणि ट्रॅफिक नाही, त्यामुळे कसं गाडी फक्त चालवायची, तर जर्नी लवकर फास्ट कंप्लीट होते. तर त्यामुळे रात्री आम्ही निघतो. तर आज आमचं असं एक प्लॅनिंग झालं की आज दिवसा निघूया आपण, म्हणजे मॉर्निंग पहाटे निघूया. पहाटे पण आमचा प्लॅनिंग होता 4चा, पण तो काही कारणास्तव चेंज झाला, थोडं लेट निघालो आम्ही. तर हे आम्ही आता हे तुम्ही बघता हे जवळजवळ 7 वाजले सकाळचे. तर हे आम्ही आहोत आता वाशी क्रॉस करतो. हे आपण सानपाडा क्रॉस केला. सानपाड्यावरून आता आपला नेक्स्ट असेल बेलापूरवरून एक लेफ्ट साईडला एक ब्रिज जातो जो आपल्याला पनवेल साईडला घेऊन जातो. तर कधी चुकामुक तिकडे होण्याची जास्त असते. या व्हिडिओमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवत आहे की कुठला रूट कुठे तुम्हाला मुवमेंट आहे, कुठे लेफ्ट आहे, कुठे स्ट्रेट जायचं, साईड टर्न्स वगैरे कुठे आहे, तर ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन यामध्ये. तर जेणेकरून तुमची जर्नी जी आहे ना, तुम्ही जर कधी बाय रोड तुम्ही जायचा असेल प्लॅन तुमचा, ज्यांना कोकणात जास्त ज्यांचे राऊंड झाले नाही, ज्यांना रोड प्रॉपर माहिती नाही, तर हा एक व्हिडिओ तुम्हाला बरीच हेल्प करेल की तुम्हाला एक्झॅक्ट रूट्स या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळतील. तर हाच प्रयत्न आहे. तर करूया आपण कंटिन्यू आपली जर्नी.
नॉर्मली कसं आहे ना, की बघा आपण ना नवी मुंबई वाशी जशी क्रॉस करतो ना, त्यानंतर जसं आपण पुढे पुढे पनवेल टुवर्ड्स पनवेल आणि तिथे जातो ना, तिथे एक वेगळंच लुक बघायला मिळतं. तर हे मी मगाशी तुम्हाला जे बोलतो ना, की CVD बेलापूरला एक ब्रिज आहे लेफ्ट साईडला, तुम्हाला गाडी इथे ठेवायची सरळ गेला तर तुम्ही CVD बेलापूरला निघून जाल. तर इथून तुम्हाला लेफ्ट हे जे दाखवतोय ना, तर ह्या ब्रिजवरून तुम्हाला लेफ्टलाच गाडी ठेवायची आहे. इथून तुम्ही गेलात की हा तुम्हाला पनवेल एक्सप्रेस मुंबई एक्सप्रेससाठी तुम्हाला हा रोड कनेक्ट करेल. तर इथे थोडी चुकामुक होण्याची चान्सेस जास्त असतात. म्हणजे मी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा ड्रायव्हिंग करत होतो ना, जेव्हा नवीन नवीन मी कोकणात जायला लागलेलो स्वतः त्यावेळी मला हे प्रॉब्लेम कधी कधी माहिती कधी कळायचं नाही, कारण की मध्ये असं म्हणजे एक वेगळा फीलच तुम्हाला येईल यातून, की तुम्ही पण माझ्याबरोबर जर्नी करता आणि कोकणात चाललात, एक थोडं माइंड फ्रेश आणि एक थोडंसं वेगळंच फील येईल. हे बघा ना किती क्लास वाटतोय ना, म्हणजे हे टायमिंगच एवढं परफेक्ट मॅच झालं आहे ना, की आपल्याला आता हे अजून एक 15 ते 20 मिनटं हा सूर्य हे जे त्याचं सुंदरता जी आहे ना, ही आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे क्लास वाटते सकाळ मॉर्निंग. नॉर्मली आपण डेली कसं आपलं ऑफिसला आपण जाण्याच्या घाईत असतो, तर हे आपण हे सर्व असतं नेहमी, पण आपण ते अवॉइड करतो. लक्ष आपलं जात नाही, कारण की आपलं टार्गेट असते ऑफिसला पोचायचं किंवा जे डेस्टिनी आपली असते तिकडे जाण्याचं. हे जेव्हा आपण एखादा स्पॉटला फिरायला जातो आणि स्पेसिफिक कोकणात जातो आहे, तेव्हा हा फील घेण्याची जी मजा आहे ना, औरच आहे काहीतरी. चला आता आपण मुंबई एक्सप्रेस हायवेवर आपण आलेलो आहोत, स्टार्टिंग पॉईंट. तर या ह्याच्यातनं आपण ना एक्सप्रेस पण पूर्ण कवर करूया. हे बघा एक्सप्रेसवरून जाताना आता ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, की आता एक्सप्रेस रोड जो आहे ना, त्याच्यापेक्षा चांगला आणि क्लास आपला मुंबई गोवा पण झालेला आहे. फक्त एवढाच इश्यू आहे की ना, आपण या एक्सप्रेसने जातो ना, आता खोपोली मार्गे, तर इथे रोड चांगला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. पण आपण सपोज जर कधी ओल्ड रोडने आपण रूटने जर आपण ट्राय केलं ना, म्हणजे आपण पनवेलवरून एक्सप्रेस न घेता आपण जर पनवेल पेण वडखळ असं करत जर आपण जातो आहे, तर तो रोड आहे ना, अजून काही काही ठिकाणी ना काम चालू आहे, काही काही ठिकाणी रस्ता अजूनही खराब आहे, म्हणजे स्मूथ रस्ता नाही आहे. तर आम्ही काय का स्पेसिफिक कार घेऊन जाताना ना अवॉइडच करतो, कारण की गाडीला पण जास्त काही इश्यू नको व्हायला, ड्राईव्ह पण स्मूथ व्हावी आणि जर्नी पण लवकर कंप्लीट व्हावी. त्याच्यामुळे आम्ही हा रूट, मी तरी मॅक्झिमम हा रूट ट्राय करतो. ज्यावेळी तो रूट आपला चालू होईल ना, जुना पेन आणि वडखळवाला, तो जो एकदम असा स्मूथ रोड होईल ना, त्यानंतर डेफिनेटली मी मग तोच रोडनी जाणार. पण सध्या जोपर्यंत तो प्रॉपर आपला फायनल होत नाही आहे, तोपर्यंत खोपोली करत वाकणनी बाहेर जाऊन आपल्याला एक्सप्रेस आपण संपवणार आणि आपण पोहोचणार मुंबई गोवा हायवेवर. तर काही माझ्यामते ना, म्हणजे मी लास्ट एक 5-6 महिन्यापूर्वी गेलो होतो जुन्या रोडनी, पेण आणि वडखळनी. तर रस्ता अजूनही काम चालू आहे, पूर्ण होईल तेव्हा डेफिनेटली त्याचा पण आपण एक व्लॉग बनवू आणि त्याची पण मी तुम्हाला अपडेट्स देईन आणि मग नंतर तोच रोड आपण ट्राय करू. तर आता हा जो एक्सप्रेसचा रोड बघताय ना, ह्याच्यापेक्षा चांगला रोड आहे ना आपला, जो मी तुम्हाला सांगतो ना की वाखणच्या पुढे जो आपला ऑलमोस्ट आहे ना, आपला कणकवली वगैरे सावंतवाडी वगैरेपर्यंत रोड चांगला झालेला आहे. फक्त काही ठिकाणी स्पॉट आहेत ते थोडेसे खराब आहेत, अजूनही काम चालू आहे. पण आपल्या रोडचं ना 90% 90+ रोडचं काम झालेलं आहे.
तर आता जे आता वॅकेशनमध्ये जे लोक आपले बाय रोड जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा स्पेसिफिक ब्लॉग आपण बनवतो आहे. रोडचे कंडिशन तर क्लासच आहे, या व्हिडिओतून तुम्हाला कळेलच. ठीक आहे, एक्सप्रेसला तर एक्सप्रेसला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. तुम्हाला आता पुढचं जसं आहे, इवन तुमचा जो पाली मार्गे आपण जो जातो आहे ना, इमॅजिका वगैरे तो रोड, तो पण आत्ता त्याची कंडिशन क्लास आहे. डांबरीकरण त्याचं मला वाटतं ना काही महिन्यापूर्वीच झालेलं आहे. तर तिथे तुम्हाला एकही खड्डा नाही आहे. तर तेही तुम्हाला कळेल, तुम्ही रोड पूर्णच कव्हर करणार आहे. तर हे आपण आता सध्या आहोत एक्सप्रेसवर. तर आपण आता मजा घेऊ एक्सप्रेसची. हे बघा, सूर्यदेवता अजूनही आपल्याबरोबर आहे. तर हे बघा ना, बघण्यात म्हणजे वेगळंच आहे ना, एक असा एक केशरी रंग मध्येच व्हाईट, त्याच्यात थोडा एक शेड आलेली आहे येलोइश, आणि त्याच्या पुढे केशरी. क्लासच आहे, मजा येते म्हणजे असं फिरण्यामध्ये. आज मी खूप खूप वर्षानंतर मी आज स्वतः ड्रायव्हिंग नाही करत आहे. माझा भाऊ माझ्याबरोबर आहे, तर तो ड्रायव्हिंग करतो आहे. तर आज मी स्पेसिफिक ड्रायव्हिंग न करता ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसून आनंद घेतो आहे आणि तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवतो आहे. किती मस्त नजारे आहेत ना. कोकणात जाताना हा एक वेगळाच एक फील येतो की काहीतरी आपण असं वेगळ्याच दुनियेत चाललो आहे. कोकण म्हणजे एक स्वर्गच आहे, हे बोलू शकता. कोकणवासियांना सगळ्यांना माहितीच आहे. तर आज स्वर्गात स्वर्ग बघतोय आपण असं गृहीत धरून आपण आजचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. अच्छा मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अम, इथे तुम्ही गाडी जेव्हा चालवता ना, तेव्हा तुमचा स्पीड तुम्ही मेंटेन ठेवा. कारण इथे प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लागलेले आहेत. ते बघा, तर तुम्हाला ना स्पीड मेंटेन ठेवायचं आहे. नाहीतर कसं आहे काय, फर्स्ट टाईम तुम्हाला एक नॉर्मल चार्ज पॅनल्टी लागेल. पण त्याच्यानंतर जे पॅनल्टी लागते, जे फाईन लागतात ना, ते 2000चे आहेत. तर कॉस्ट इज व्हेरी हाय. तर अवॉइड करा स्पीडने चालवणं. 80-100च्या स्पीडनेच ड्राईव्ह करा. बोगद्यामध्ये 80चा स्पीड आहे, नॉर्मल हायवेवर तुम्हाला इथे एक्सप्रेसला 100चा स्पीड आहे. तर एक ना रडार ॲप म्हणून आहे, जे नॉर्मली आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा एक्सप्रेसवर येतो ते रडार ॲप चालूच करतो. तर खूपच फायदेशीर ॲप आहे ते. ते तुम्हाला एक काही मिनटापूर्वी तुम्हाला ते ना इंडिकेट करतं की पुढे तुमचा कॅमेरा लागलेला आहे. ॲक्च्युली आपण ड्रायव्हिंग आपल्याला प्रॉपरच करायची आहे, ॲपच्या बेसिसवर नाही की कुठे कॅमेरा नाही तर स्पीड आपण करू. तर ते अवॉइडच करा. पण हे ॲप तुम्हाला जर कधी चुकून आपलं कधी कधी आपण गप्पा मारत असतो किंवा आपण गाणी ऐकत असतो ना, तर स्पीड कधी कधी कळत नाही. तर हे ॲप काय करतं की तुम्हाला ना इंडिकेट करतं की इथे 100चा स्पीड आहे, इथे तुमचा 80चा स्पीड आहे. तर ते पटकन क्लिक होतं आपण, आणि त्यावेळी आपण लगेच आपण कंट्रोल करतो, आपण थोडं स्पीड कमी करतो. तर हेच कारण आहे, त्यासाठी ते रडार ॲप आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की देईन त्या ॲपची. ॲप नक्की ट्राय करा. त्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स असेल, कसं ऑपरेट करायचं काही असेल, तर मला कमेंट्स करा. मी डेफिनेटली तुम्हाला त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवून टाकेन. सिम्पल ॲप आहे आणि त्यात काही मोठंही नाही आहे. फक्त तुम्हाला वायफाय तुम्हाला किंवा मोबाईलमध्ये तुम्ही पण मोबाईलमध्ये पण करू शकता त्याला ॲपला चालू, आणि ते तुम्हाला इंडिकेट करत राहतं. व्हॉल्यूम फक्त हाय ठेवायचा, म्हणजे त्याचे जे इंडिकेशन्स आहेत जे ते स्पीकरवर तुम्हाला प्रॉपरली अपडेट वेळोवेळी येता येईल. हे बघा, आता हे बघा, हा जो वरती जे दिसतं इथे बघा 7-8 कॅमेरे लागलेले आहेत. हे कॅमेरे अजून चालू नाही आहेत, काही नवीन कॅमेरे लागलेत आणि जुने आहेत ते वर्किंग कंडिशनमध्ये आहेत. आणि मला वाटतं एक एक 2-2 1-1 किलोमीटरच्या अंतरावर कॅमेरे लागलेले आहेत. त्यामुळे स्पीड तर तुम्ही अवॉइडच करा स्पीडने चालणं. ठीक आहे, तुमच्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला ना बोर्ड लावलेलेच आहेत की ती स्पीड तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे.
भाटण टनल. तर ह्याला पण आपण कवर करूया. मोठा टनल आहे, थोडा अंधार असेल तर व्हिडिओ वगैरे कसा येतो आहे, चांगला आहे तरी पण ठीक आहे. हा बघा, हा आपला फर्स्ट एक्सप्रेस वेवरून टुवर्ड्स पुणा जाताना फर्स्ट टनल, भाटण टनल. टनलमध्ये आपण एंट्री करतो ना, तर तो व्ह्यू आणि आपण एक्झिट करतो तो व्ह्यू पण एकदम बघण्यासारखा असतो. तर आता बघा, आपण एक्झिट करताना बघा, आता सूर्यप्रकाश बघा किती समोर दिसतो ना आपल्याला. एकदम असं वाटतं की समोर एकदम फुल सूर्यप्रकाश असा आहे, पुढे काही दिसत नाही आहे. जसं टनलच्या इथून आपण तो एक्झिट प्रॉपर क्रॉस करतो, व्ह्यू यायला बघा चालू आहे. हे बघा, हे बघा, आता क्लास वाटतं ना हे. हीच मुवमेंट मला घ्यायची होती. तर हा आपला फर्स्ट टनल आपण क्रॉस केलेला आहे. डेमध्ये ड्रायव्हिंग करायची मजाच वेगळी आहे. हे बघा ना, आता हे आकाश बघा, आभाळाला किती म्हणजे वेगळंच ना, असं काहीतरी एक वॉलपेपर लावलेला आहे जसं काय आभाळाला असं वाटतंय. दिवसा हीच मजा असते ट्रॅव्हलिंग करताना. बाय रोड जाण्याची तर मजा हीच असते की पूर्ण निसर्ग, तुम्हाला नेचर बघत बघत जाण्याची जी मजा आहे, हे आपण नॉर्मली आपण नाही कधी आपण हे करत. म्हणजे आपण किती वेळा सांगा ना तुम्हीच की आपण किती वेळा आभाळाकडे बघितलं. मॉर्निंगला आपण किती वेळा सूर्योदय होताना बघितलं आहे. आपण संध्याकाळी किती वेळा आपण सूर्यास्त होताना बघितलं आहे. किंवा आपण किती वेळा आपण आपल्या जे एरिया आपण जिथून जातो तिथे की झाडं किंवा तिथे जे असे सिनेरी वगैरे असतात, आपण किती वेळा बघितलेलं आपण नाही बघत आपण. हे सगळी मजा जी आहे ना, ही अशा लाँग जर्नीमध्ये कोकणात जाताना हा जो फील घेण्याची मजा ना, ही तेव्हाच असते. आणि तेव्हाच आपण हे सगळं बघतो ना, त्यामुळे एन्जॉय करा, प्रवास एन्जॉय करा. मला त्यासाठीच मला ना ट्रॅव्हलिंग करणं खूप आवडतं. कोकणात जाताना आपण भले किती वेळाही आपण सेम रोडने जातो, पण प्रत्येक वेळी जो आनंद असतो ना, तो वेगळाच असतो. कोकणात निघालो ना आपण की जसं आपण पहिल्यांदा क्रॉस करतो ते हे उंचच उंच पहाड. झालं, आपण आता पोहोचतो एक 10 मिनिटामध्ये खोपोलीला.
आता मित्रांनो आपण काही वेळातच ना खालापूर टोलच्या इथे पोहोचू. तिथून पुढे तुम्हाला मी खोपोली मार्गे पाली मार्गे जो रूट आहे तो दाखवेन तुम्हाला तिकडे. तर आता काही सेकंदात यायला पाहिजे आपल्याला. आता हा टोल फर्स्ट टोल आहे. हा मुंबई एक्सप्रेस आपण जेव्हा टुवर्ड्स पुण्याला जातो तर हा पहिलाच टोल. हा बघा, हा आला खालापूर टोल. या टोलवरून विदिन मिनिट्सच्या आतमध्येच आहे ना आपल्याला जो पालीला जो बायपास आहे म्हणजे पाली वाकणला जायला जो रोड आहे ना तर तो आपल्याला इथे पुढे दिसेल. तो तुम्हाला दाखवतो मी. मगाशी मी बोलत होतो की त्याचा मी एक छोटा व्हिडिओ पण बनवला आहे की तो लेफ्ट कसा आणि तिथून कसं जायचं ते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही जास्त डिटेलमध्ये तर सांगणार नाही. तुम्हाला तो स्पॉट टाकून आणि आपण तिथून पुढे जर्नी कंटिन्यू करू. तर हा बघा, आता इथे आपल्याला गाडी लेफ्टलाच ठेवायची. जसं आपण टोल क्रॉस करतो ना खालापूरचा तसं गाडी लेफ्टलाच ठेवायची. लेफ्ट हँड साईडला फूड कोर्ट पण आहे तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता. आपण आता तिथे फूड कोर्टला नाही जाणार आहोत. आपण आता फक्त वाकणला त्याला जो खोपलीचा लेफ्ट आहे तो घेणार आहोत. तर आता इथे तुम्ही बघा तो एकदम काही सेकंदातच तो लेफ्ट येईल. एक छोटा रोड आहे आणि आता नवीन बोर्ड पण तिथे लावलेला आहे. तर आता काही चुकामुक होण्यात एवढं चान्सेस नाही आहे. पहिला नाही कळायचं पण आता त्याला कोणी प्रॉपर बनवलं आहे तरी तुम्हाला दाखवतो मी. गाडी आपल्याला लेफ्टलाच ठेवायची. ज्यांना माहिती आहे कुठून पटकन लेफ्ट घ्यायचं त्या लोकांना ठीक आहे. पण जे नवीन असतील तर त्यांनी टोल क्रॉस केल्या गाडी लेफ्टलाच ठेवा. लेफ्टला लगेच विदिन सेकंड्समध्ये तो लेफ्ट आपल्याला मिळतो जिथे आपल्याला खोपोली सिटीमध्ये उतरायचा ऑप्शन आपल्याला तो आहे. आता मी इथे पुढे हां हे बघा, हा जो आहे ना हा लेफ्ट हँड साईडला जो छोटा दिसतोय ना इथून आपल्याला निघून जायचं. सरळ गेला तुम्ही पुण्याच्या साईडला जाल. परत युटर्न नाही आहे तिथून. खूप मोठा रूट तुम्हाला कव्हर करावा लागेल. हा तुम्ही बघा इथे बोर्ड आहे. हा मी जो बोललो होतो ना तो बोर्डने पण तुम्हाला कळेल. इथून लेफ्ट गेल्यानंतर पुढे एक 2 रस्ते येतील आपल्याला. मेन रोड एक मिळेल. तर आपल्याला तिथून लेफ्टला न जाता आपल्याला पुढे बॅक साईडला राईटला आपल्याला युटर्न घ्यायचं आहे. सूर्य बघा किती, पहाट बघा. अजून आपली पहाट काही संपलेली नाही आहे. सूर्याच्या अजूनही आपल्याला काही क्षण आपल्याला ह्या कवर करता येतात त्या व्हिडिओजमध्ये. बघा इथे हा लेफ्ट नाही घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. इथून आता थोडंसं गाडी स्लो करून, कारण की मागून गाड्यांना पटकन येतात. आपल्याला इथून राईट करून आपल्याला हा ॲक्च्युली ना युटर्नच आहे मोठा. राईटला जायचं तर हे बघा गाड्या स्लो करा, कारण इथून ना गाड्या फास्ट येतात तर ॲक्सिडेंट होण्याचा स्पॉट आहे हा.
तर इथे भरपूर लक्ष देऊनच गाडी ड्राईव्ह करा. तर ह्या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे. एक समोर एक जाईल तो जातो पुणा ओल्ड पुणा एक्सप्रेसला, दाखवतो तुम्हाला मी. आणि त्यात तो न चढता आपल्याला त्या खालून जो छोटा ब्रिज गेला तिथून खाली उतरायचं आहे ब्रिजवरून आणि आपल्याला खोपोली सिटीमध्ये गाडी टाकायची. इमॅजिकाचा रोड बघा समोर जो दिसतो ना, हा ब्रिज हा जातो पुणा एक्सप्रेसला, पुणा सॉरी ह्याला ओल्ड पुणा रोडला. आणि हा लेफ्ट आपण जो घेतो ना, बाईकवाला जो चालला आहे ना, हे आपण खोपोली सिटीमध्ये उतरतो. इथे पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेतल्यानंतर ना सरळ सरळ रोड जातो इमॅजिका, तुमचा पाली गणपती. आणि तिथून मग डायरेक्ट आपण बाहेर पडतो वाकणला बाहेर पडल्यानंतर मग आपला पुणा परत परत पुणा येते माझ्या तोंडामध्ये. आपल्याला मिळेल मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. हा सरळ सरळ रोड आहे. अशा इथे ना तुम्हाला जर ना तुम्ही जर मध्ये ब्रेक घेतला नसेल कोणी ना, तर इथे ऑप्शन्स आहेत. तर इथे तुम्ही लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघाल ना, तर इथे 2-3 हॉटेल्स आहेत. चांगला नाश्ता तिथे मिळतो. पुढच्या कुठल्या व्हिडिओमध्ये इथे कव्हर करेन. आता सध्या आपण थांबत नाही आहे. हे लेफ्ट हँड साईडला बघाल ना, सुमन म्हणून हॉटेल सुमन चांगलं आहे. याचा रिव्ह्यू पण चांगला आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा थांबलो पण इथे. आज थांबत नाही आहे, तर फक्त दाखवतो तुम्हाला हे हॉटेल. तर इथे तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. चांगली क्वालिटी आहे, प्राईस पण रिजनेबल आहे. तर एक स्पॉट डिसाईड करतो ना आपण ट्रॅव्हल करताना, की मी या स्पॉटला, म्हणजे आपल्या निघण्याच्या टाईमवर सगळं डिपेंड असतो की आपण कधी निघतो. पहाटे निघालो तर मग आपला नाश्ता कुठे आपण करणार, चहाचा ब्रेक आपण कुठे घेणार. नॉर्मली वॉशरूमसाठी आपल्याला ऑप्शन्स पाहिजे असतात जेव्हा आपण लाँग जर्नी करतो ते. तर त्याप्रमाणे आपले सगळे स्पॉट डिसाईड असतात. तर आता मॉर्निंगला निघालो आहे, तर इथे ना पुढे एक निसर्ग म्हणून एक रेस्टॉरंट आहे. तर नॉर्मली हा हॉटेल सुमन किंवा निसर्ग म्हणून आहे तिथे. तर तिथे आम्ही स्टॉप घेतो ब्रेकफास्टसाठी. तर आज आपण सुमनला नाही थांबलो, आपण निसर्गला चाललो आहे. इथे ना इमॅजिका जिथे थोडं पुढे बघितलं ना, तिथे ना एक स्पॉट आहे, तिथे वडापाव पण चांगला मिळतो. म्हणजे आपण जेव्हा अशी जर्नी करतो ना, जेव्हा रोड ट्रिप आपली जेव्हा असते ना अशी लाँग जर्नी, आणि कोकणाच्या साईडला, तर ना काही काही ठिकाणी असं असतं की तिथे ना हॉटेल प्रॉपर रेस्टॉरंटचं जेवण न जेवता नॉर्मल ढाबा वगैरे आपण ट्राय केला ना, तर तो एक्सपिरियन्स वेगळा असतो. नेहमीच आपण हॉटेलचंच आपण जातो. रेस्टॉरंटमध्ये आपण नॉर्मली आपल्याला लंच डिनर आपले इकडे असतात. पण कोकणात जाताना किंवा ना, तर हे ढाबे वगैरे ट्राय करायचे. चहाचे जे छोट्या टपरी असतात ना, तिथे पण चहा मस्त मिळतो आपल्याला. तर आम्ही असंच करतो की असं म्हणजे फॅमिली असेल, आता आम्ही दोघंजणं जाऊ, तर आम्ही जास्त काही आम्ही मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये थांबणार नाही आहोत. फॅमिली असते तेव्हा मग आपल्याला ते खर्च करावाच लागतो. फॅमिलीला थोडंसं आपल्याला एक बोलतो ना, एक छोटी ट्रीट असते एक ह्या ट्रीटच्या टायमिंगला. तर तर काही काही स्पॉट आहेत. वडापाव बोललो तुम्हाला तिथे, तर तो स्पॉट मी काहीतरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेन, आता नाही दाखवत आहे. तर आता आपला स्पॉट होणारा नाश्त्यासाठी हवा इथे पुढे राईट हँड साईडला निसर्ग हॉटेल म्हणून हा बोर्ड दिसतो ना. तर आता इथे जास्त वेळ आम्ही काढणार नाही, पटकन ब्रेक घेऊन व्हिडिओमध्ये मी कव्हर नाही करणार, नंतर आपण जर्नीज कंटिन्यू करू, जास्त मोठा व्हिडिओ होईल. तर हा निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट चांगला स्पॉट आहे. तर तुम्ही ते लंच डिनर पण तुम्ही कधी असेल तर इथे ट्राय करू शकता. आता आम्ही थांबतो आहे ब्रेकफास्टसाठी. चला मित्रांनो, आपला ब्रेकफास्ट झालेला आहे. आज मंगळवार होता, तर आम्ही मेदूवडा बोलतात त्याला, आणि नॉर्मली मेंदूवडा बोलतात लोक, तर तिथे जरा कन्फ्युजन म्हणून मी परत रिपीट केलं, मेदूवडा. तिथे आम्ही खाल्लेला आहे. चहा कॉफी झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत. आपला पुढची जर्नी आपली पाली रोड, खोपोली पाली वाकणपर्यंत, तर तो कवर करतो आहे. रोडची कंडिशन तुम्ही बघाल ना, तर मी तुम्हाला बोलत होतं की काही महिन्यापूर्वीच ह्या रोडचं डांबरीकरण झालेलं आहे. क्लीन रोड आहे, एकही खड्डा कुठे नाही आहे. तर ड्रायव्हिंग करण्याला तर एक वेगळाच मजा असते. बरोबर ना कमलेश, मी बरोबर बोलतो ना? हो. तर हे बघा, ही जर्नी आहे ना, बघा इथे स्पॉट म्हणजे वेगळीच जर्नी आहे ही. तुम्ही निसर्ग बघा ना कसा. आता तरी हा आपला एप्रिलचा महिना आहे. तुम्ही जेव्हा पावसानंतर म्हणजे जून जुलैमध्ये जेव्हा तुम्ही याल ना या साईडला, हे पूर्ण हिरवंगार झालेलं असतं वातावरण. मग तेव्हा तर तो वेगळाच आनंद असतो कोकणात जाण्याचा. तर तेव्हा पण आपण करू, गणपतीला आपला विजिट होईलच ना. आपले विजिट आता बरेच होणारच आहेत तसे पण. तर कोकणात जो आपला गणपतीलाच्या वेळी पिरियडला जो विजिट होईल ना, त्यामध्ये तुम्हाला ही सिनरी दाखवेन मी कोकणातली. कोकणाचं सुख दाखवेन तुम्हाला. हिरवंगार वातावरण असतं एकदम.
हे बघा इथे इथे काय नाही इथे एकाच रोडवरून दोन्ही साईडची वाहनं जातात त्याच्यामुळे इथे जरा असं वेगाला गती थोडे हेवी वर्ड यूज करतो मी इथे नॉर्मली हेवी नाही मी नॉर्मल लँग्वेजमध्येच बोलणार आहे तर इथे थोडा स्पीड ठेवणं चांगलं आहे कारण की दोन्ही साईडची वाहनं जात आहेत कधी ओव्हरटेक करताना अचानक समोरून गाडी कुठली येऊ नये आणि काही चुकीची गोष्ट होऊ नये तर शांतपणे प्रॉपर रस्त्याची मजा लुटत निसर्गाचा आनंद घेत ड्राईव्ह करा. आता इथे बघा हा जो मोठा ट्रक आहे ना याच्यामुळे इथे थोडा स्पीड आपला कमी झाला आहे. इथे यांचे ना हे जे स्टील आहे अशा गाड्यांच्या ना ट्रक्सच्या मागे ना नॉर्मली जेव्हा आपली चढण असते ना म्हणजे आपण एखादा चढत असतो वरती स्लोप असतो त्यावेळी ह्या वाहनांच्या मागे कधीही आपली व्हेकल आपली कार ठेवायचीच नाही कारण रिस्की असतं. हे प्रोव्हिजन त्या लोकांनी केलेलं असतं ते कसं हे करायचं पण कधी काही तिथून काही सुटलं डायरेक्ट आपल्या गाडीला आपल्याला इजा करू शकतं. तर आता हा सरळ रोड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे पण आम्ही ट्राय करतो आहे जशा समोर गाडी नसेल वाहन कुठलं नसेल ह्याला ओव्हरटेक करून आम्ही पुढे निघून जाऊ जेणेकरून आपल्याला कुठली रिस्क यावी नको आहे. ठीक आहे तर ही काळजी तुम्ही पण घ्यायची आहे. इथे 2 ट्रक दिसतात मला लाईनीमध्ये पहिलं आपलं टार्गेट आहे की या 2 ट्रकला क्रॉस करून आपण पुढे जाऊ. ह्यांच्यामुळे ॲक्च्युली ना थोडं स्लो झालं इथे अदरवाईज ना जर कार्स असतील ना तर हा रोड फार म्हणजे बोलतात ना कमी वेळामध्ये आपण याला कवर करून आपण वाकणला पोचतो. एकदम स्मूथ रोड आहे. थोडे टर्न आहेत इथे लेफ्ट राईट थोडीशी मोड आहे इथे वळणं आहेत तर सामावून गाडी चालवा. रात्रीच्या वेळी एक चांगलं असतं की ना आपण ना आपले जे लाईट्स असतात ना अप्पर डिप्पर तर त्याच्यावर तुम्हाला मला माहितीच असेल जे ड्रायव्हिंग करतात त्यांना की अप्पर डिप्परवर आहे ना आपल्याला कळतं की गाडी पुढे आहे की नाही आहे. मग त्याप्रमाणे आपण वेग वाढवून ओव्हरटेक करू शकतो किंवा जिथे वळणं आहेत त्या वळणाला पण आपल्याला लाईट्समुळे कळतं की पुढे गाडी आहे की नाही आहे. तर तो एक बेनिफिट असतो रात्री ड्रायव्हिंग करण्याचा. म्हणजे नॉर्मली मी जेव्हा ड्रायव्हिंग करतो ना तर माझी रात्री ड्रायव्हिंग तीच असते त्यामुळे ना वेळ पटकन कवर होतो टाईम कमी लागतो रस्ता थोडा वेगाने कवर करण्यात येतो त्यावेळी आपल्याला त्यामुळे रात्री ड्रायव्हिंग करावी. तर आता दिवसा थोडासा स्लोच ठेवावं लागतं कारण की ना काय इथे बघा कोकणामध्ये तुम्हाला पुढे पण कळेल की बायकर जे असतात ना तर ते बाईक चालवताना असे बघा ही जी लेफ्ट हँड साईडला व्हाईट पट्टी बघता ना तुम्ही या पट्टीच्या बाजूने ॲक्च्युली टू व्हीलर्सला जाण्यासाठी तो हे असतो. पण कुठलेही टू व्हीलर्स म्हणजे जेव्हा मी पण चालवतो ना तेव्हा मी पण तेवढं का एवढं कोण बघत नाही पण ते ॲक्च्युली बघायला पाहिजे कारण की ना टू व्हीलर्स आता बघा रस्ता खाली आहे ना तर तुम्ही मधून चालवा. मधून म्हणजे एकदम असं की नाही एकदम रॉंग साईडला पण नका चालू पण तुम्ही चालू शकता. पण जेव्हा तुम्हाला कळतं तुमच्या मागे कुठली व्हेकल आहे तर त्यावेळी तुम्हाला लेफ्ट साईडला तुमची टू व्हीलर ठेवणं जरुरी आहे. कारण की बघा काय मत असतं ना की ना कारमध्ये आपण जेव्हा असतो ना तर कारला एवढा फरक पडत नाही टू व्हीलरला किंवा कोणाला टच केलं तर पण टू व्हीलरला फरक पडू शकतो कारण की त्याला काही सपोर्ट नसतो. तर कशाला रिस्क घ्यायची ना चालवा नॉर्मल लेफ्ट साईडला ठेवा जेव्हा कोणी नाही आहे तेव्हा तुम्ही मधून रस्ता कवर करा. ज्ञान देतो असं वाटेल तुम्हाला पण नाही एक्सपिरियन्स आहेत ते जस्ट तुमच्याकडे शेअर करतो आहे. आता एवढा मोठा व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे तुमच्याशी गप्पा मारत मारतच जाण्यामध्ये मजा येईल. कोकणा साईडला कसं आहे ना की ना गुरंढोरं आहे ना ही दिवसा तुम्हाला रोडवर दिसतील रात्री त्यांचं पर्सेंटेज 95% ते लोक नसतात रोडवर. दिवसा कसं असतं ते लोक चरायला वगैरे ना त्यांना सोडलेलं असतं चरायला वगैरे ते लोक रोडवर येतात. त्यांना मुके प्राणी त्यांना नाही कळत की आपण रोडच्या मधून चाललो आहे काय चाललं आहे त्यांना ते कुठेही उभे राहू शकतात. तर आपली नागरिक म्हणून आपलं काय आहे की आपल्याला लक्ष ठेवणं जरुरी आहे. कुठल्याही जनावराला इजा नाही झाली पाहिजे आपल्यामुळे त्यामुळे रोडवर लक्ष ठेवूनच गाडी चालवायची आहे. मुके प्राणी त्यांना नाही कळत त्यामुळे आपल्याला समजून घ्यावं लागणार आणि त्याप्रमाणे आपल्याला ड्रायव्हिंग करावी लागणार. हे बघा हे काही बाईकवाले आहेत बघा हे रॉंग साईडने येत आहेत तर ही लक्ष ठेवणं जरुरी आहे. दिवसा हा प्रॉब्लेम असतो की रॉंग साईडने गाडी चालवत आहेत कुठलं जनावर आलं किंवा अजून काही आलं तिथे थोडंसं आपल्याला सतर्क राहणं जरुरी आहे. हे ना
पालीच्या अगोदर हे ना एक मार्केट लागतं, हे गाव लागतं. तर ना इथे तुम्हाला सांगतो मी की जे ना नॉनव्हेज लवर्स आहेत ना, जे फिश वगैरे खाणारे, तर तुम्हाला कोकणातल्या लोकांना तर माहितीच आहे की आपल्याकडे ओली मच्छी तशी सुकी मच्छी पण असते. सुकी मच्छी म्हणजे तुम्हाला कळेलच की उन्हात सुकवलेली मच्छी. म्हणजे तुमचे बांगडे बोला, तुमचे बोंबील बोला, जवळा बोला. तर ही सुकी मच्छी जी आहे ना, तर ती ह्या मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे ऑप्शन आहे इथे. बरेच स्टॉल इथे लागतात सुकी मच्छीसाठी. इथून तुम्ही हा रोड जेव्हा तुम्ही हा एरिया जेव्हा क्रॉस कराल तेव्हा तुम्हाला तो स्मेल येईलच. आणि सेकंड मार्केट आहे तुमचं माणगाव. तर माणगावला पण सुकी मच्छीचं ना खूप मोठे स्टॉल लागतात तिथे. हे बघा इथे लेफ्ट हँड साईडला बघाल ना, तर हे सगळे सुके मच्छी. आता आम्ही लवकर इथे आहोत, खूप अर्ली मॉर्निंग आहोत ना, त्याच्यामुळे हे बघा जनावरं बोललो ना मी तुम्हाला, हे असे मध्ये उभे असतात, म्हणजे यांना नाही कळत. आणि गावात मेन काही काही स्पॉटलाही असतात, त्यामुळे थोडं सामावून चालवावं लागते गाडी आपल्याला. आणि ह्याच्यामुळे आपला स्पीड कमी होतो. जो मी बोललो ना की नाईट ड्रायव्हिंगला हा प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे आपलं अंतर लवकर कापलं जातं. लवकर आपण काही कमी वेळामध्ये आपण आपली जर्नी कंप्लीट करतो. तो डेला हा थोडासा प्रॉब्लेम आहे.
मित्रांनो, हा बघाल ना तुम्ही, हा ह्याला ना सरसगड बोलतात. हा आपला याच्या पाली गणपती आहे ना, आपला पालीची गणपती त्याच्या थोडंसं अगोदरच आहे. तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. सरसगड, लक्षात ठेवा, सरसगड म्हणून याचं नाव आहे, सरसगड फोर्ट. आता इथून पुढे आहे ना काही अंतरावर पाली. इथे बघा ना, हे सगळे डोंगर आहेत ना, तुम्ही बघाल ना, तर कोकणातची हीच मजा आहे ना, की कुठल्याही साईडला तुम्ही बघा डोंगरच डोंगर दिसणार. तीच तर खरं निसर्गाचं बोलतात ना, की निसर्ग बघण्याची मजा. सरसगड किल्ला जो आहे ना, तर तो म्हणजे पाली क्रॉस आणि बऱ्याच स्पॉटपर्यंत आपल्याला तो दिसतो. मला त्याचं ना थोडंसं पुढे जाऊन आहे ना एक लेफ्ट लुक पण दाखवतो. हे बघा, सुंदर आहे ना एकदम, म्हणजे हा डोंगर आहे आणि त्याला कनेक्ट सरसगड. पावसामध्ये म्हटलं ना मी, की पावसामध्ये आहे ना हिरवळ आणि सर्व हिरवगार वातावरण, त्याच्यामध्ये डोंगर, किल्ले, लेण्या, हे सगळं बघण्यात म्हणजे मजाच आहे एकदम. हे आता आपण आहे ना, हे आता पाली गणपती. आता इथून बघा, हा जो स्पॉट आहे ना, इथे तुम्हाला ना काही अंतरावर एकदम लगेचच तुम्हाला ना स्पीड ब्रेकर्स दिसतील. तर हा इथे हा एक प्रॉब्लेम आहे. 5 ते 6 स्पीड ब्रेकर माझ्यामध्ये ना इथे कंटिन्यू आहे. गड बघा आणि बाजूला आपला सकाळचा सूर्य. स्पीड बघा किती, थोडा इथे स्पीड मग आपला थोडा कमी होतो. ॲक्च्युली बरोबर आहे की हे इथे म्हणजे ॲक्च्युली हे पाली एरिया आहे हा. तर इथून हा लेफ्ट जो रोड गेला ना, हा एक ना पुढे ना महाडला कुठेतरी बाहेर पडतो. बघा स्पीड ब्रेकर बघा किती. तर तो महाडला बाहेर जो पडतो ना, त्याचा मी कधीतरी एक व्हिडिओ बनवेन. थोडं पुढे गेलो ना, की पाली गणपती क्षेत्राकडे जाण्याचा जो रोड आहे ना, तिथून एक जो रोड आहे तो तिथून गेलो आपण, दाखवतो मी ते. थोडं पुढे जायचे, तिथून आहे ना लेफ्ट घेतला ना, की तो आपल्याला घेऊन जातो माणगाव डेपोच्या इथे. आपण डायरेक्ट बाहेर पडतो माणगाव डेपोला. तर तो पण एक रोड चांगला आहे. पण आता सध्या काय नाही का, आपला हायवे चांगले झालेला आहे, त्यामुळे काही गरजच नाही आहे. ही बस जिथून आली ना, इथून आपल्याला तो लेफ्ट घ्यायचा आहे. इथून लेफ्ट घेतलाच ना तो, की तो मागून एका छोट्या गावातून करत तो रोड जातो आपल्याला सर बाहेर माणगावला. समोर तुमच्या हायवेला आपण आलो ना, की समोर माणगाव डेपो दिसतो. इस्लामपुरा एरियाचं नाव आहे समथिंग. तो जो एरिया जो आहे ना, इस्लामपूर समथिंग असं काहीतरी आहे. तर तिथे तो बाहेर पडतो. तर हा आम्ही कधी पण या रोडने जायचो, कारण असं होतं की तेव्हा आपलं मुंबई गोवा हायवेचं काम झालं नव्हतं. आता म्हणजे हा पूर्ण रोड, पालीचा रोड पूर्ण चांगला आहेच आहे. इवन जसं आपण वाकणला बाहेर पडतो ना, वाकणचा रोड पण तो जो पॉईंट आहे ना, तो पण पूर्ण रेडी झालेला आहे.
तर आपल्याला कुठली आता शॉर्टकट घ्यायची गरज नाही आहे. आपल्याला आपला मुंबई गोवा हायवे पकडायचा आहे आणि त्याच रूटने आपल्याला जायचं आहे. तर हा एक बेस्ट अपडेट तुमच्यासाठी. कारण काही महिन्यापूर्वी वाकणचा जो तो नाका आहे, वाकण नाका, तर तो पूर्ण घाणेरड्या कंडिशनमध्ये होता. म्हणजे तुम्हाला कुठे लेफ्ट घ्यायचं, कुठे राईट घ्यायचं, किंवा तुम्ही जेव्हा उलट दिशेने यायचो आपण, म्हणजे आपल्याला मुंबईकडे जायचं असायचं, तर तेव्हा आपल्याला जर खोपोली मार्ग पकडायचा, तिथे असं होतं की ते कळायचंच नाही की कुठे खाली मी उतरू. कधी कधी मग आणि रोड एवढा तो स्लोप होता ना की गाडी म्हणजे आपण तिथून घसरू, काही होईल, गाडी पलटी मारायला एवढी रिस्की होते, ते भीती वाटायची. कारण अपडेटच नव्हतं त्यांनी केलं, रोडच रेडी नव्हता त्यांचा. पण तो रोड आता पूर्णपणे रेडी झालेला आहे. तुम्हाला मी दाखवतो पुढे. आणि आता काही प्रॉब्लेम नाही आहे. तर शॉर्टकट मारण्याची काही गरज नाही आता, कुठलेही ऑप्शन्स घ्यायची. हाच रोड तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि मी बोलल्याप्रमाणे जेव्हा आपला पनवेल पेण वडखळ जेव्हा तो एकदम क्लीन रोड होईल ना, त्यानंतर मग आपल्याला पाली रोडची पण त्यावेळी गरज भासणार नाही आपल्याला. जेव्हा ट्रॅफिक असेल तेव्हाच आपल्याला हा रोड आपण ट्राय करू शकतो. अदरवाईज जो ओल्ड गोवा रोड आहे ना, तोच आपल्याला कमी टायमिंगमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये रोडच्या आपल्याला प्रवास आपला सुखकर होईल त्यामध्ये. तर ते पाली गणपती केल्यानंतर आहे ना, काही मिनटात, म्हणजे मला वाटतं नाही 10 मिनटं तरी पोहोचून झाला, 8 ते 10 मिनटामध्ये आपण वाकणला पोहोचतो. मी आता तुम्हाला वाकणचा स्पॉट आला की तुम्हाला दाखवतो. तुम्हाला तो रोडचा अपडेट प्रॉपरली तुम्हाला मी तो एक्झॅक्टली कंडिशन रोडची, त्या वाकण नाक्याची काय कंडिशन आहे ना, मी ते तुम्हाला मी अपडेट देतो. वाकणच्या अगोदर काहीच मिनटावर आहे ना, हे बघा, हे लेफ्ट हँड साईड मी तुम्हाला दाखवतो आहे. ही नदी आहे. आता ही ओसाड आहे, सध्या सुकलेली आहे. पण जेव्हा पावसाचा सीझन असतो ना आपला, तर तेव्हा ही नदी फुल भरलेली असते. हे सगळे पिकनिक स्पॉट आहेत. तुम्ही बघायला गेलात तर इथे काही बंगलोची प्लॉटची पण कामं चालू होती. काही ठिकाणी रेडी बोलतात ना, जे रेडी प्लॉट असतात बंगलोजचे, तर ते पण इथेच कुठेतरी पुढे आहे. त्यामुळे ते पण कव्हर करू. तर ही नदी आहे. ही नदी पावसामध्ये खूप म्हणजे देखावा वेगळाच असतो. हिरवळ सगळीकडे, ते डोंगर तुम्ही बघताय पुढे, आणि मधून ही नदी वाहते. हे रोडला लागूनच आहे. बघा, इथे काही ठिकाणी पाणी आहे पुढे, पण पण हे खूप कमी आहे. म्हणजे पावसामध्ये ना ही तुडुंब नदी भरलेली असते. आणि तेव्हा ते बघणं म्हणजे वेगळंच हे आहे. म्हणजे एक वेगळंच निसर्गाचं बोलतात ना, वेगळंच रूप ते बघायला मिळतं आपल्याला. खूप लांब वरपर्यंत गेलेली आहे नदी. आणि हे पुढे काही क्षणातच ना वाकण नाका आपल्याला भेटेल. इथे एक ना बंगलोचा प्रोजेक्ट होता चालू, म्हणजे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी खास, म्हणजे त्यांना जर कोणाला इथे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्यासाठी हायवेला लागूनच आहे ते प्रोजेक्ट. एक जवळ थोडा काही सेकंदावर किंवा मिनटावरच असेल ते. तर शांत एरिया, विकेंड प्लॉट आपण बोलू शकतो, विकेंड बंगलो. माझ्यामध्ये ना मोठा प्रोजेक्ट आहे तो. एक 7-8 बंगलोज तिथे आहेत. एक्झॅक्टली मी काउंट नाही केले, पण एक नजरेमध्ये 7-8 बंगलो असावेत. 3 to 4 BHK वाले असावेत. त्यांना गार्डन पण दिलेलं आहे. तर तो प्लॉट आपल्याला दिसेलच. मी तुम्हाला दाखवत होतो, जेवढं दाखवता येईल तेवढं. आणि कोणाला जर त्यात इंटरेस्ट असेल, काही माहिती पाहिजे ना, तर मला नक्की अपडेटसाठी मला कमेंट करा. तर मग मी काय करेन, त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक
त्या स्पॉटच्या नेक्स्ट जर्नी जेव्हा माझी असेल तर तेव्हा मी स्पेसिफिक त्या प्लॉटबद्दल तुम्हाला मी माहिती देईन, जेणेकरून तुम्हाला त्याची म्हणजे पुढे काही उपयोगी ठरेल. माझ्यामध्ये हा जो हा बघा, हे जे ब्ल्यू कलरचं कंपाऊंड आहे ना, इथून हे स्टार्ट होतं बघा, तुम्ही बघताय ना, हे बघा हे सगळे, हे बघा हे बंगलोज आहेत सगळे. काय हे बघा, हे 1 2 3 हे कंपाऊंडमध्ये थोडं दिसत नाही, पुढे कवर करूया आपण, बघूया काही दिसतं काही असते काही ते. हे बघा हे असे बंगलो आहेत. हे माझ्या मते ना हा पूर्ण ना एरियाच आहे तो. अराऊंड आहे ना 3 to 4 BHK वाला हे आहे. गार्डन पण त्यांनी दिलेलं आहे. आता हे प्लॉट सेल झालेत, बंगलो सेल झालेत की आयडिया नाही आहे, पण काही कोणाला अपडेट हवे असतील ना तर मला कमेंट करा. जर याची नेक्स्ट जर्नी माझी जेव्हा असेल तर तुमच्यासाठी खास थांबून मी इथे इन्क्वायरी करून तुम्हाला अपडेट्स देईन. हे बघा, आणि तिथून आहे ना त्या स्पॉटपासून आहे ना त्यांचे मे बी ना अपकमिंग प्रोजेक्ट पण असावेत. म्हणजे हे त्यांनी स्टार्ट केलं असेल की एक 7-8 बंगलोज ट्राय केलं असेल त्या लोकांनी. जसं त्यांना रिस्पॉन्स असेल त्याप्रमाणे ते वाढवतील. आणि इथून आहे ना अराऊंड आहे ना 2 मिनटं पकडा, 1.5 ते 2 मिनटाच्या अंतरावर तुमचं मुंबई गोवा हायवे आहे, वाकण फाटा. बाकी शांत आहे. काही गावं इथे आहेत, छोटी छोटी गावं दिसतात, म्हणजे छोटी छोटी वाडी असते ना त्या टाईपमध्ये आहे. तर ते पण बघूया आपण काय दिसतं काय. म्हणजे एक जस्ट तुम्हाला अपडेट की बाजूला किती शांतता आहे. असं पण नाही की एकदमच शांतता आहे की बाजूला काहीच नाही. तर इथे ये जा आहे गाड्यांची, आणि छोटी छोटी मोठी गावं पण आहेत. आता डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे कसं आहे ना की डोंगराच्या काही त्या साईडला गावं आहेत, काही या साईडला. तर रोडवरून नॉर्मली जे दिसतं त्याच्यावर आपल्याला कळतं की ती वस्ती आहे. हे बघा इथे पण हे नॉर्मल आहेत इथे, म्हणजे हॉटेल्स वगैरे पण आहेत. आणि हा वर्दळीचा रोड आहे त्यामुळे कसं इथे तुम्हाला शांतता नाही. हा लेफ्ट साईडला बघताय ना ब्रिज, तो आपला मुंबई गोवा रोड तो आहे. आता बघ काही काही आता बघायला तर काही सेकंदामध्ये आपण वाकण फाट्यावर पोहोचू. हे स्टार्ट झालं आता. हे बघा हार्डली 2-4 सेकंदामध्ये आपण तो, हे बघा हे पुढे गेलं आला. हे बघा हे दुकान आपली स्टार्ट झाली. आणि हा पुढे जो ग्रीन कलरचा बोर्ड तुम्हाला वरती दिसतो, ह्या अर्टिगाच्या वरती बघा एक बोर्ड तुम्हाला दिसेल. हां हा बघा, हा आला आपला वाकण नाका, वाकण फाटा, असं म्हणजे जे कोणी या एरियाला जशी नावं ठेवली असेल तर वाकण एरिया जो बोलतात तो हा. ठीक आहे. तर हा आपण आता आलो आहोत आपल्या मुंबई गोवा हायवेवर. आता हे बघा हे मी बोलत होतो तुम्हाला, हा राईट साईड, हा बघा इथे काहीच नव्हतं केलं. हा रोड बघा आता, हा पूर्ण प्रॉपर रोड झाला आहे. तर तो मागचा मी बोललो तो आपला, तिथून आपण पेण वडखळ करत करत आपण येतो तो. आता हे आपण निघालो आपल्या कोकणाच्या प्रवासाला, मुंबई गोवा हायवे. तर आत्ता हा जर्नी ॲक्च्युली आपली मुंबई गोवा हायवेची जर्नी स्टार्ट झालेली आहे. शॉर्टकट मी तुम्हाला जो दाखवला तो होता का मुंबई एक्सप्रेसवरून, मुंबई पुणे एक्सप्रेसवरून आपण पाली, खालापूरवरून आपण पालीला खालापूरने आपण खोपोली सिटीमध्ये उतरलो. तिथून आपण इमॅजिका पाली करत करत आपण आता फायनली पोचलो आहोत आपण आपल्या मुंबई गोवा हायवेवर. बघा हा रोड पूर्ण क्लीन आहे. म्हणजे काही महिन्यापूर्वी या रोडचं काम चालू होतं आणि आत्ता तुम्ही बघितलात ना जो वाकणचा फाटा, पूर्ण काम झालेलं आहे, काही बाकी नाही आहे. तिथून आता ही जर्नी आपली अशीच राहणार आहे. हे रोडचे अपडेट्स, हा रोड बघा तुम्ही आता, हे इथून आता आजची आपली जर्नी आपली चिपळूणपर्यंत आहे. तर इथून ते चिपळूणपर्यंत फक्त 1-2 स्पॉट सोडले तर अराऊंड माझ्या मते ना मॅक्झिमम 2 ते 4 किलोमीटर जर तुम्ही सोडलात एरिया तर हा तुम्हाला हायवे पूर्ण असाच मिळेल. हीच कंडिशन रोडची आहे. कुठेही खास कळगा नाही आहे, कुठेही जास्त काम चालू नाही आहे. बऱ्याचपैकी इथे रोडचं काम झालेलं आहे. ठीक आहे. तर ही जर्नी आपली स्टार्ट झाली. तर हा आहे आपला मुंबई गोवा रोडचा अपडेट. रोड बघा तुम्ही, तुमच्यासाठी स्पेसिफिक मी रोड दाखवतो आहे. हीच कंडिशन आपल्याला लास्ट चिपळूणपर्यंत आहे.
हे आपण आता ना आपण कोलाड वगैरे करत करत आपण माणगाव ला पोचलो. तर हा मधला स्पॉट आहे. आता इथे ना एक ना माझ्यामध्ये पुढे एक अजून एक ना एक घाट येईल, छोटा घाट येईल. तर तो क्रॉस केल्यानंतर मग कोलाड वगैरे होईल. नंतर आपला स्पॉट येईल माणगावचा. ते हा जो मी घाट तुम्हाला बोलतो ना, हा छोटा घाट आहे, असं मोठा एवढा नाही आहे. तर पूर्ण काम झालेलं आहे या घाटाचं. या घाटामध्ये पण ट्रॅफिक व्हायची, म्हणजे असं मोठा घाट नाही तरी पण इथे ट्रॅफिक व्हायचं. इथे बरेच काम चालू होतं. पूर्ण काम झालेलं आहे. तर रोडची अपडेट तीच आहे की पूर्ण काम आपलं झालेलं आहे. तर आपल्याला मुंबईवरून आपण जेव्हा खेड चिपळूण किंवा आपण रत्नागिरी मालवण करतो आहे, तर जाताना आपल्याला कुठेही काही रोडला जास्त प्रॉब्लेम्स नाही आहेत. चांगला सुखकर प्रवास तुम्ही करू शकता. येताना काही ठिकाणी काम अजूनही चालू आहे. आता आपल्याला त्या राईट हँड साईडला आपण बघितलं ना, तर काही काही ठिकाणी आपल्याला दिसेल अजूनही काम चालताना. तिथे रोडची कंडिशन थोडी अजूनही पूर्ण काम झालेलं नाही, त्यामुळे थोडंसं आहेत, खास काळजी आहेत त्या रोडला. तर हे आपण आता कोलाड क्रॉस करू. आपण आता हा कोलाड एरिया आहे. कोलाड क्रॉस केलं की आपल्याला लगेच आपल्याला माणगाव वगैरे येईल.
अच्छा मित्रांनो, आता आपण काही मिनिटातच आपण माणगावला पोचू. तर माणगाव तुम्हाला, माणगाव जो सिटी आहे तो पूर्ण दाखवतो तुम्हाला मी. तर माणगावचा जो बाजार आहे, आता इथे ना माणगावला ना मार्केट कव्हर करू आपण इथे. तर आता हे बघा, इथे ना लेफ्ट हँड साईडला बघाल ना, तर हे सगळे हॉटेल. इथे ना हॉटेल अम्ब्रेला म्हणून आहे बघा, हे लेफ्ट हँड साईडला दिसतं ना, हे हॉटेल अम्ब्रेला. इथे स्वामी वडा काय नावं ठेवलेलं होतं ना, स्वामींचं नाव ठेवलं वड्याला. तर हे हॉटेल अम्ब्रेला. तर काही वर्षापूर्वी ना हे जे हॉटेल चालू झालं होतं ना, एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मला मी. तेव्हा ह्या हॉटेलमध्ये ना आम्ही एकदा थांबलो होतो स्टार्टिंगला, आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही काही व्हेज आयटम काही नॉनव्हेज आयटम मागवले, आणि त्या लोकांनी एवढा टेस्टी जेवण आम्हाला दिलं ना की ना मी फॅन झालो होतो त्या हॉटेलचा. म्हणजे आम्ही काही वेळा असं झालं की आम्ही पार्सल घेऊन, आम्ही जेव्हा रिटर्न येतो ना मुंबईला, तेव्हा आम्ही तिकडे पार्सल घेऊन, कारण की कधी कधी काय व्हायचं, आम्ही संध्याकाळच्याच वेळेला आम्ही इथे असायचो माणगावला, जेवणाचा टायमिंग तर नसायचा. मग प्लॅनिंग असं होतं की मग घरी जाऊन जेवू किंवा मग मध्ये कुठेतरी. मग आम्ही असं केलं की आम्ही तिकडून ऑर्डर देऊन, आम्ही डिलिव्हरी घेऊन आम्ही गेलो आहे, आणि नंतर आम्ही मुंबईला किंवा मध्ये कुठे स्पॉटला बसून आम्ही खाल्लं आहे. एवढं जेवण टेस्टी होतं. पण नंतर त्या लोकांनी काय केलं, म्हणजे कुक चेंज झाले, त्या लोकांची मॅनेजमेंट चेंज झाली, काय माहिती नाही आहे. पण जेवणामध्ये ती टेस्ट राहिली नाही. हायजीन बरीच तिथे अवॉइड करण्यात आली. त्यामुळे काही म्हणजे त्यानंतर म्हणजे 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. आता हे 4 वर्ष तर मी तिथे गेलेलोच नाही आहे. त्याच्या अगोदर मी 2 वेळा गेलो, पण मला ती ट्रीटमेंट, जेवणाची क्वालिटी मला ती नाही मिळाली, तर मी ते बंदच केलं. पण एक नंबर हॉटेल होतं ते. का त्या लोकांनी स्वतःचा दर्जा असं खाली करून घेतला आय डोंट नो. पण कोणाला जर एक्सपिरियन्स असेल त्या हॉटेलबद्दल, तर नक्की मला कमेंटमध्ये मला त्याची अपडेट द्या की आत्ता काही जेवणामध्ये सुधारणा झाली आहे का, की अजूनही तशीच टेस्ट आहे. आणि कोणी असे पण असेल ज्यांनी, मी जे बोलतो की एक 5 वर्षापूर्वी लोकांनी कोणी तिथे जर आपल्या भाऊबंधांनी कोणी जर तिथे जेवण केलं असेल, आणि त्याला ती टेस्ट, मी जी बोलतो आहे ती टेस्ट जर त्यांना तिथे अनुभवता आली असेल, तर नक्की मला त्यावर पण तुम्ही कमेंट्स करा. कारण खरंच ती टेस्ट होती ना, अमेझिंग होती. म्हणजे मला ना अजूनही ती आठवते की काय टेस्टी जेवण होतं ते. नॉनव्हेज तर अफलातून होतं. हा वडेवाले बघितलं गेलं, हाच तो लास्ट टाईम जो कांड झाला होता ना, जोशी वडेवाले,
आता वाटतं त्याची एजन्सी काढून घेण्यात आली, तिथे आता विठ्ठल वडेवाले त्यांनी केलं आहे. पण मित्रांनो अजिबात चांगला वडा नाही मिळत तिकडे. भले त्यांनी एजन्सी चेंज केलं असं काही असेल, आणि तो ॲक्च्युली तो पर्सन बघा हे वाला हा स्पॉट तो बघा हे नाव दिले विठ्ठल वडेवाले. तर पर्सन तो हो वाटलाच होता मला, माझ्यावर काही एक्सपिरियन्स तसा नाही आहे, पण आपल्याला कळतं ना माणसाशी बोलताना, एखाद्या व्यक्तीशी आपण बोलतो आपल्याला जाणवतं त्याच्याबरोबर. तर डेफिनेटली तो व्हिडिओ जो व्हायरल झाला होता ना, तर तो पर्सन तसा असावाच. आणि नाही जेवण म्हणजे वडे वगैरे मी वडापाव मी खास जोशी वडे नाव ऐकलं होतं, तर मी तो एक्सपिरियन्स केला. मी तिथे गाडी थांबवली होती, वडापाव खाल्ला, पण मला अजिबात जो रेट त्यांचा आहे त्याप्रमाणे मला अजिबात त्या वड्याची टेस्ट मला काही आवडली नाही. तर मी तर सजेस्ट करेन की इथे वडापाव खाणं अवॉइड करा. हे आपण आता आलो आहे प्रॉपर माणगावमध्ये, आपण एंट्री झालेली आहे आपली. आता हे मार्केट तुम्ही बघाल ना, इथे काय म्हणजे मित्रांनो सर्व प्रकारचे स्टॉल्स, दुकानं, शॉप्स आहेत इथे. तुम्हाला काही पण जर घ्यायचं असेल, आपण नॉर्मली मुंबईवरून येताना आपण सगळं घेऊनच येतो, पण कधी काही आपलं मिस झालं असेल काही घेणं, हे तुम्हाला इथे सगळं मिळू शकेल. इथे ना ग्रेनाइट, मार्बल, टाईल्स वगैरेची सगळी दुकानं इथे मॅक्झिमम दुकानं आहेत. म्हणजे ज्यांना नवीन घर जे मानत आहेत तर ते घराला लागणारं सर्व सामान इथे मिळेल. आता आम्ही मूळचे खेडचे, तर मला कसं खेडला पण बरेच लोटा वगैरे जे ऑप्शन्स आहेत ना तिथे सगळं मिळतं. इवन चिपळूणला पण मला सगळं मिळतं. त्यामुळे माणगावावरून काही घेऊन जाण्यासारखं नाही आहे. पण कधी असं होतं ना की एखादी वस्तू, एखादं काही आपल्याला ॲट्रॅक्ट करतं आणि आपल्याला ती आवडती वस्तू, तर ती आपण खरेदी करायची असेल तर इथे करू शकतो. तर हे मार्केट काही मी तुम्हाला बोललो ना की काही टायमिंग नंतर ह्याला एक बायपास दिला आहे. जो मागे बायपास आहे प्रॉपर तिथे दिसत नाही आहे काही, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे. पुढे बघूया ह्याचा जो बायपास एंड होतो ना, तो जर दाखवता आला तर तुम्हाला दाखवतो. तो बायपास झाला ना मित्रांनो, तर काय होईल माहिती आहे का, हे जे ट्रॅफिक आहे हे तर थांबले ना, गाडी आपली थांबणार नाही. आपण फक्त मुवमेंट चालू राहील आपली. इथे काही वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी जरी म्हणालात तरी चालेल, असं व्हायचं की इथे ना 15-20 मिनटं जायची हा पट्टा क्रॉस करायला. हार्डली 2 ते 4 मिनटाचा हा पट्टा आहे, पण तो क्रॉस करायला 20-25 मिनटं तर जायची. तर आता हा जर बायपास चालू झाला, त्याला अजून भरपूर वेळ असं मी ऐकलं आहे, पण तो बायपास जेव्हा चालू होईल ना, तर हा पट्टा आपला सुटेल आणि आपण अजून आपला स्पीड वाढेल. रात्री एवढं ट्रॅफिक नसतं इथे. आता हा दिवसाचा आहे ना, तर मॉर्निंगचं टायमिंग आहे. तर हे अराऊंड तुम्हाला सांगू, हे 9:30 वाजलेत माझ्या आता. तर हे 9:30चं टायमिंग आहे. ते लोकांची वर्दळ आहे. दुपारी अजून थोडी होते, संध्याकाळी ट्रॅफिक जास्त असतं इथे. तर इथे तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला मी इथे लेफ्ट अँड राईट साईडला तुम्हाला सगळी दुकानं दिसतील. पूर्ण गजबजलेला एरिया आहे हा. सर्व तुम्हाला मिळेल इथे. मेडिकल शॉप्सपासून, रेस्टॉरंटपासून, छोटे हॉटेल्सपासून, आपल्या रोजच्या गरजेचं सामान, आपल्या नवीन घरासाठी आपल्याला लागणारं सामान सगळं आपल्याला इथे अवेलेबल आहे. तर हे जे जवळपास माणगावच्या राहतात त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे इथून खरेदी करणं. हे सगळं आहे मार्केट. कसं नाही, इथे हा रोड आहे ना, एक पदरी रोड आहे बरोबर, आणि रोड पण जास्त मोठा नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल नाही बघा, लेफ्ट साईडला, राईट साईडला टेम्पो उभे आहेत, रिक्षा उभे आहेत, कोणाच्या प्रायव्हेट व्हेकल्स उभे आहेत, कोणी काही शॉपिंग करायचे कोणाला ते गाड्या त्यांच्या उभे आहेत तिथे. तर त्याच्यामध्ये रोडचं अजून छोटं रोड झालेलं आहे तो, आणि त्याच्यामध्ये जर कोणी अजून थांबलं काही तर अजून ट्रॅफिक होतं. ते रिझन सगळे हेच आहेत ट्रॅफिक होण्याचे. हे मागे बघितलं तुम्ही ना, तर हे आपलं मागे आपला डेपो गेला का, माणगाव डेपो. बोलण्याच्या नादामध्ये तुम्हाला मी दाखवू नाही शकतो. तर माणगाव डेपो गेला आहे, आणि हा अराऊंड बोला ना 2 ते 4 मिनटाचंच डिस्टन्स आहे. पण ट्रॅफिक असेल किंवा स्लो मुवमेंट असेल तर हा टायमिंग वाटतो. पूर्ण मी माणगाव मार्केट तुम्हाला दाखवतो. मी म्हणालो तुम्हाला की हा जो मोठा व्हिडिओ जो आहे, जो 2 तासाच्या वरती आहे, तर तो तुम्हाला पूर्ण जर्नी आहे. तुम्ही माझ्याबरोबर बसलात आणि तुम्ही माझ्यावर ड्राईव्ह करताय आणि तुम्ही हे सगळे एक्सपिरियन्स तुम्ही घेताय. तर ती जर्नी तुम्हाला एक समोर तुमच्या उभी राहील की तुम्ही कोकणाच्या रोडवर जाताय आणि तुम्ही प्रवास करताय. तर
त्या लॉजिकने मी हा व्हिडिओ एवढा मोठा बनवला आहे. दुसरा व्हिडिओ जो तुम्हाला मी म्हणालो की तो व्हिडिओ छोटा, की ज्यांना तेवढा वेळ नाही आहे, की ज्यांना फक्त नॉर्मल अपडेट्स पाहिजे, तर त्यांच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ, त्यामुळे छोटे छोटे स्पॉट कव्हर करून अर्ध्या तासामध्ये मॅक्झिमम तो व्हिडिओ मी संपवायचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, दोन्ही व्हिडिओ बघा. माझे प्रिव्हियसचे व्हिडिओ आहेत ते पण बघा. माझे काही हिंदी ब्लॉग्स पण आहेत, तर काही ट्रॅव्हल छोटे मोठे केले त्याचे पण आहेत. जास्त व्हिडिओ अजून मी बनवले नाही, जर्नी माझी स्टार्ट आहे. तर माझे प्रिव्हियस व्हिडिओ पण बघा. तर हे मी तुम्हाला म्हणालो ना की मित्रांनो, की हे काय लेफ्ट हँड साईडला मी बघाल ना, इथून सगळे चालू होईल तुमचे जे घरासाठी मटेरियल लागतं, तुमचे टाईल्स वगैरे, ते सगळं ते लेफ्ट साईडला केलं. हा जो ब्रिज क्रॉस केला की हा आपण माणगावमधून बाहेर पडलो. ठीक आहे. तर मी जे बोलत होतो मी की माझे जे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा. बुलेट माझी आहे, तर मी सोलो ब्लॉग पण केलेले आहेत. तर काही बुलेटवर पण मी काही व्हिडिओज काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, अजून करणार आहे. तर तेही व्हिडिओ तुम्ही बघा. काही व्हिडिओ माझे हिंदीमध्ये आहेत, काही मॅक्झिमम मी मराठीमध्ये पण करेन. तर दोन्ही बघा, तर तुम्हाला डेफिनेटली आवडतील. कोकणामध्ये जायच्या वेळी तर मॅक्झिमम आम्ही ट्राय करतो की कारमधूनच जायचं. काही मी ग्रेनेड वगैरे बोलू नाही का, ही दुकानं काय इथे सगळं मिळतं इकडे का. हे तुम्हाला जेवण स्टेल वगैरे जेवण पाहिजे ना, जे माणगावच्या पुढे मागे राहतात त्यांच्यासाठी इथे सगळं सर्व अवेलेबल आहे. इथे मोठे मोठे शॉप्स आहेत, तुम्हाला इथे जे पाहिजे. इथे ना तुळशी वृंदावन पण आहे का मित्रांनो, दाखवता आलं नाही का, रोडच्या त्या साईडला आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे. तर खूप प्रकारचे तुळशी वृंदावन, म्हणजे ज्या आपल्या बहिणी आहेत ज्यांना आवडतात ना, की घरात गावी गेल्यानंतर घराच्या समोर मला मोठं तुळशी वृंदावन पाहिजे, तर ते वेगवेगळ्या डिझाईन्स इथे आहेत का. म्हणजे हे बाकी कुठे एवढं मला बघायला नाही मिळालं, पण इथे खूप ऑप्शन्स आहेत. तर अशा वस्तू तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. जर तुमचं कुठे लांब पल्ला असेल, तुम्ही चिपळूण किंवा तुम्ही रत्नागिरी किंवा मालवण जात आहे, तर तिथे मेल की नाही मला माहिती नाही, पण इथे ऑप्शन्स बरेच आहेत. तर हे तुम्ही गाडी, तुमची मोठी गाडी कुठली असेल किंवा काही ऑप्शन तुमच्याकडे असेल ट्रान्सपोर्टचं, तर हे घेऊन तुम्ही जाऊ शकता. कारण मला खूप आवडलं. म्हणजे मी आता माझं जे घराचं काम चालू आहे ना, तर पुढे मागे इथून तुळशीवरून मी न्यायचा माझा प्लॅन आहे. तर तेव्हा जेव्हा मी घेईन तेव्हा मी डेफिनेटली तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेनच तुम्हाला. त्यामध्ये मी दाखवेन तुम्हाला की ऑप्शन्स काय काय तिथे अवेलेबल आहेत. तर हे आता आपली जर्नी माणगाव इथे आपलं संपत आलेलं आहे. बघा, हे रामदेव टाईल्स खूप फेमस आहे. बरेच ॲक्च्युली ते हे सगळी लाईनच ती आहे. तर इथे सगळं तुम्हाला टाईल्स वगैरे सगळं मटेरियल तुम्हाला मिळेल. बघा, हे सगळे बॉक्सेस वगैरे बाहेर ठेवलेले आहेत. तुम्ही राईट साईडला पण बघाल ना, तर हे सगळे तेच आहेत. बरेच तुमचे सगळे ऑप्शन्स. अगं, हा जो रोड आहे ना, हा किल्ला रायगड, इथे बोर्ड लावला आहे. कधी ट्राय नाही केला आहे, पण हा ना बघू. मला रायगड मी जायचा प्लॅन आहे या वर्षामध्ये. तर तो व्हिडिओ आपण नक्की कव्हर करू. बाय रोड कसं जायचं आहे ते. तो मागे जो तुम्हाला दाखवला तो बोर्ड, तो किल्ले रायगडला जायला आहे. पुढे पोलादपूरवरून पण ऑप्शन बरेच 2-3 ठिकाणी आहेत, पण कधी मी ते ट्राय नाही केले. तुम्हाला डेफिनेटली पुढच्या कुठला आपण जो ब्लॉग बनवू ना त्याला टाकू. हे बंगलोज वगैरे पाहिजे, डिझाईन्स चांगले आहेत. हां, तर आपण काय बोलत होतो मगाशी व्हिडिओजचे माझे. तर हे माझे व्हिडिओज आहेत ना, जे प्रिव्हियस व्हिडिओ ते पण तुम्ही बघा, तुम्हाला आवडतील. आता हा जो ब्लॉग बनवला ना, याच्यातले काही स्पॉट्स मी रील्स बनवून पण टाकले. काही छोटे व्हिडिओ पण माझे बनतील त्यामध्ये. तर मेजर माझे व्हिडिओ तेच असतील. एक व्हिडिओ माझा आता काहीच दिवसापूर्वी पडला आहे, जो मी तुम्हाला खोपोलीवरून जो बायपास आहे तो कसा घ्यायचा तो दाखवला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे की एक 30 मिनिट्सची जर्नी दाखवेन मी त्यामध्ये. नंतर दुसरा जो माझा मोठा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये माझा 2 hours प्लस एक व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये पूर्ण जर्नी जेवढी मला मॅक्झिमम दाखवता तेवढी हे केली. आता ह्याच्यामध्ये माझी मेहनत पण आहे की मी कंटिन्यू कॅमेरा मोबाईल जो माझा आहे ना, तो मी कंटिन्यू हातात पकडूनच आहे. तर थोडं तर हाताला पण पेन व्हायला लागले. त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला काही माझे जे स्पॉट्स आहेत ना, ते मी थोडेसे कट केलेले आहेत. म्हणजे ते मला घेता नाही आले, कारण कंटिन्यू मी हातात पकडूनच आहे ना. नेक्स्ट टाईम मी बघेन की आता ही कशी याची कम्प्लीटची गाडी आहे, तर ह्याच्यामध्ये ते माउंट वगैरे मोबाईल होल्डर वगैरे असं तर ते नाही आहे. माझ्या गाडीमध्ये स्पेसिफिक मी तो सगळा सेट लावलेला आहे. आणि इवन माझ्या गाडीमध्ये फ्रंट माझं हे पण आहे, कॅमेरा पण आहे, ज्याच्यामध्ये वेगळा मला तिथून पण मला वेगळा रेकॉर्डिंग मिळतं आणि ती मुवमेंट तर मला प्रॉपर मिळते. प्लस माझे एक्स्ट्रा माउंट मी लावलेले आहेत.
तर त्याच्यामुळे वेगवेगळे अँगलनी मला व्हिडिओ घेता येतात. ह्याच्यामध्ये आता सध्या मी स्वतःच पकडून मीच करतो व्हिडिओ, मीच रेकॉर्डिंग करतो आहे. तर ते आहे. तर तुम्हाला आवडेलच. तरी पण ती थोडीशी माझी हाताची मुवमेंट हल्लेली आहेत, पण तरी पण ट्राय करतो मी दाखवतो. म्हणजे हे आनंद भुवन हे नवीनच काहीतरी हॉटेल टाईप आहे वाटतं. हे आजच बघितलं मी याला. तर हे असं मी सांगतोय तुम्हाला की व्हिडिओ मी त्याप्रमाणे काढतोय. आता हा जो बघाल ना तुम्ही, माझा हा जवळजवळ आहे ना व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कारण की आपली जर्नी किती आहे माहिती आहे का, 4.5 ते 5 तासाची जर्नी आहे. तर त्याच्यामध्ये माझ्यामध्ये ना मी 4 तास, तर मी 100% माझे 4 तास रेकॉर्ड होतील. त्या 4 तासामध्ये मी जे दाखवू शकतो ना तुम्हाला, तर तेच मी तुम्हाला पॉईंट जे पण आहेत ना तेच कवर करेन. पूर्ण 4 तास नाही दाखवणार, कारण खूप मोठा व्हिडिओ आहे. बघा रोड बघा, मी बोललो तर तुम्हाला, तुम्ही आता बघितलं असेल ना, कंटिन्यू जो रोड आहे तो सेम असंच आहे. क्लीन रोड आहे, कुठे खड्डा नाही आहे, प्रॉपर आहे. आणि पहिलं माहिती आहे ना तुम्हाला, 3 वर्षापूर्वी जे म्हणजे जेव्हा काम चालू होतं मुंबई गोवा हायवेचं, तर काही स्पॉट त्यांनी बनवले होते. काही ठिकाणी त्यांनी ह्याचा रोड होता, म्हणजे तुमचं माती होती, दगडी मोठ्या दगडीचं होतं. काही ठिकाणी डांबर होते. हे जसे स्पॉट आता बोललो ना हा असं, तर हे असे कमी आहेत. मी जिथे गाडीला झटका बसतो ना, किंवा आपल्या टायरला दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात, तर ते बरेच त्या लोकांनी स्पॉट कवर केलेत. खूप कमी. आता हा जो मी तुम्हाला बोललो ना, हा मग दुसरा ते तिसराच असेल. आता जो झटका लागला आपल्याला ना, जे म्हणजे रोड प्रॉपरली क्लीन नाही आहे. म्हणजे जेव्हा 2 रोड कनेक्ट करतात ना, तर तो जो एरिया असतो ना, तर तो कसा प्रॉपर असायला पाहिजे, की तो रोड कळला नाही पाहिजे की 2 रोड कनेक्ट झाले. बघा हे कसं आहे, हे जाणवतं बघा आपल्याला की हे बघा इथे हे भरपूर कमी आहे. पण 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल ना, ज्यांनी पण बाय रोड जे गेलेले आहेत, तर ही मुवमेंट आहे ना आपल्याला प्रत्येक 5 ते 10 मिनटावर यायची. काही ठिकाणी कळायचंच नाही की इथे हा रोड एकदम असं वाटायचं की एकदम क्लीन रोड आहे रे, आणि आपण पळवतोय गाडी, आणि अचानक गाडी झटका बसला गाडीला, तो रोड तेच संपला, आणि त्याची जी रोड दुसरा रोड कनेक्ट करायला ना, ते म्हणजे खडगाट, म्हणजे एक खास खडगा कसा असतो तसं लिटरली गाडीला जाणवतं ते. आणि मध्येच कुठेतरी तो रोड चालू होतो, त्याचा जो कॉर्नर रोडची असते ना कडा, ती आपल्या टायरला हार्म करते. तर हे सगळे, तर हे आत्ता कुठेच नाही आहे रोडवर. म्हणजे तुम्ही गाडी बिंदास चालू शकता, पण गाडीवर कंट्रोल ठेवा. कारण मी ते दाखवले ना छोटे मोठे जे पॅचेस होते, तर ते छोटे मोठे आहेत, ते तेवढे तर असणारच, पण खूप कमी आहेत. म्हणजे न काउंट करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर रोड म्हणजे बोलायचं तात्पर्य असं ना, की आपला मुंबई गोवा हायवे जो आपल्याला मुंबईकडून गोव्याला जायचा, तो रोड पूर्ण क्लीन आहे. रोडची कंडिशन एकदम क्लास आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे गाडी चालवायला. फक्त आपल्याला गाडी चालवायची, ड्राईव्ह करायचं आपल्याला, फक्त एक्सिलेटर देत राहायचं, बाकी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर हे आपले रोडचे अपडेट्स मी तुम्हाला मध्ये देतो आहे. रोड तुम्ही बघा, मी तुमच्याकडे खास तो रोड पण दाखवतो. ही कंडिशन तुम्हाला दिसत असेल की एकदम क्लीन आहे. मी फक्त बोलत नाही आहे, ॲक्च्युली मी तो एक्सपिरियन्स फील करतो की मी एका चांगल्या महामार्गावरून मी प्रवास करतो. तर मित्रांनो, डेफिनेटली तुम्हाला प्रवास करताना काही प्रॉब्लेम्स रोडच्या तरी मी जो रूट तुम्हाला दाखवतो काही प्रॉब्लेम नाही आहे. 1-2 स्पॉट आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच की कुठे थोडी गाडी आपली स्लो होते, का होते. रोडचं काम तिथे झालेलं नाही आहे. काही ठिकाणी अजून नवीन ब्रिज चालू आहेत. त्यामध्ये 1-2 ब्रिज असावे जे अजून म्हणजे इनकम्प्लीट आहेत, काम चालू आहे. बघा हा जसा तुम्हाला आता बोललोच ना की, पण रोड ठीक आहे, रोड खराब नाही आहे. इथे बाजूला रोडचं काम चालू आहे. हे असे छोटे छोटे स्पॉट आहेत, पण घाणेरडे स्पॉट नाही आहेत. घाणेरडे म्हणजे कसे की गाडी नुसती हलते इकडून तिकडून, तसं नाही आहे. किंवा गाडीला जास्त डॅमेज होतं आहे, टायरला प्रॉब्लेम होतो आहे, असं काही नाही आहे. सिम्पल आहेत, क्लीन नाही आहेत, पण तुम्ही गाडी चालू शकता प्रॉपरली, काही विदाऊट हेडेक, काही प्रॉब्लेम नाही. हे असे मी बोललो ना की भरपूर कमी आहेत. मी तुम्हाला ना हार्डली 2 ते 4 किलोमीटर ते पूर्ण असेल स्पॉट की जो तुमचा रेडी नाही आहे. बघा इथे तुमचे सगळे पेवर ब्लॉक टाकलेले आहेत, पण शॉर्ट आहेत, जास्त मोठे रोड नाही आहेत की जिथे काम झालेलं नाही आहे. तर हा पॅच सोडलात, अजून 1-2 पॅच आहेत ते सोडलेत, पण हे ओके आहेत. मी तुम्हाला काही असं जास्त असं काळजी करण्याची कारण नाही आहे. ठीक आहे, आता एवढ्या काम चालू आहे, थोडंसं काय कुठे ना कुठेतरी सुटतं. आता बरंच कवर या लोकांनी केलं आहे, भले लेट होईना पण केलं आहे, चांगलं आहे. तर आता जे आहे त्यात आपण आनंदी राहणं जरूर आहे, कारण की रोडचं काम काहीच नव्हतं, ते आता 90% झालेलं आहे.
10% म्हणजे छोटे मोठे म्हटलं ना 10% पण मी बोलू शकत नाही, 5 to 8% पकडून चला. ठीक आहे. आता हा ब्रिज जेव्हा बनेल ना, ह्या ब्रिजचं काम चालू आहे. ठीक आहे. हा ब्रिज जेव्हा बनेल आपल्याला हा इथून खालून यायचंच नाही आहे, ब्रिजवरून एकदम स्मूथ जायचं आहे. तुमचं झालं ना, टायमिंग वाचला ना, तर खूप कमी काम बाकी आहे. हे मित्रांनो मी सांगतो ना, हे आपल्याला गोवाकडे जातानाच्या रोडची कंडिशन सांगतो मी तुम्हाला. अपोजिट जो आपण मुंबईलाकडे जाऊ त्यावेळीचे रोडचे त्याच्यात थोडंसं काम, त्याच्यात बरंच काम बाकी आहे अजूनही. तर त्याचा पण आपण व्हिडिओ नंतर बनवू. तर ह्या ट्रिपला मी फक्त तुम्हाला मुंबई टू गोवाकडे जातानाचा तुम्हाला जो चिपळूणपर्यंतचा जो एरिया आहे तो मी तुम्हाला इथे कवर करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एकदा काहीतरी रिटर्न यायचं करूया, कारण की माझे राऊंड अजून होणार आहे. तर नेक्स्ट राऊंड माझा मे बी बुलेटवर पण मी करायचा माझा प्लॅन आहे. तर मला ह्या रोडवर बुलेट घेऊन यायचं माझं खूप म्हणजे स्वप्न आहे माझं. लॉंग डिस्टन्स होतं म्हणून मी अवॉइड करत होतो, पण आता मी माझी बुलेट मॉडिफाय केलेली आहे, खूप कम्फर्टेबल करून घेतलेली आहे मी. मॉडिफिकेशन जे मी केले ते व्हिडिओ मला नक्की बघा मॉडिफिकेशनचा. तर त्यामुळे मला ना ह्या रोडला गाडी बुलेट चालवायला मला वाटत नाही मला एवढा काय प्रॉब्लेम होईल, कारण की तुम्हाला माहिती आहे 2 व्हीलर चालवणं म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क असतो. उन्हातून फिरणं कंटिन्यू, आणि हँडल आपला जो असतो त्या हँडलला कंटिन्यू आपल्याला कंट्रोल करावं लागतं त्या प्रेशरने. कारला तसं नसतं, कारला आपण बोटावर आपलं स्टेअरिंग फिरतं आपलं, त्यामुळे कारला एवढं आपल्याला काय असं हेवी असं काही वाटत नाही आपल्याला. पण 2 व्हीलर किंवा बुलेट हँडल जे असतं ते खूप हेवी, म्हणजे रोड आपल्याला कंट्रोल करण्यासाठी, रोडवर बुलेट कंट्रोल करण्यासाठी हँडलवर पूर्ण कंट्रोल ठेवावा लागतो. त्यानंतर तुमची क्लच ऑपरेटिंग आली, तुमचे एक्सिलेटर हाताने द्यायचं आहे, ब्रेक ऑपरेट आला, हँड ब्रेक आला, तर त्यामुळे ना मुवमेंट जास्त असते, त्यामुळे ना थोडं बॉडीवर थोडं आपल्याला हे होतं. त्याच्यामुळे मी अवॉइड करत होतो. बोलण्याचं तात्पर्य ते की मी त्यामुळे अवॉइड करत होतो. पण मी एक ब्लॉग मी बनवेनच एक लॉंग जर्नीचा, की एक आपला मुंबई टू खेड प्रवास थ्रू माझ्या बुलेटवर प्रॉपर ॲक्शन कॅमेऱ्यावर लावून आपण रोडचं पण कवर करू. पण एवढा मोठा नाही व्हिडिओ बनवणार, तेव्हा शॉर्ट करू आपण व्हिडिओ, अर्ध्या तासाच्या आतमध्येच व्हिडिओ संपवू आपण. हा व्हिडिओ मी मोठा बनवतो आहे की नवीन अपडेट आहे. आता जे चाकरमाने आपले जाणार आहेत गावी त्यांच्यासाठी खास अपडेट नवीन रोडची. म्हणजे बरेच आपले बंधू आहेत जे व्हिडिओज बनवतात, तर त्यांचे पण व्हिडिओ बघितले. काही जणांचे आहेत 1.5 ते 2 तासाचे व्हिडिओ आहेत. तर म्हणून मी म्हटलं की चला आपण पण एक जर्नी करतो, तर कार थ्रू चाललो आहे, तर 1-2 तास आपण पूर्ण एक जर्नी दाखवू आपण. तर हाच प्रयत्न, तर तोच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करीन काही दिवसातच. कारण एडिटिंगला वेळ भरपूर जाईल, कारण की काही शॉर्ट्स मला घेता नाही आले, काही शॉर्ट्स आहेत जिथे आवाज पण काय होतं ना, काय व्हिडिओ जेव्हा आपण रेकॉर्ड करतो ना, ब्लॉग बनवताना आम्हाला डिफिकल्ट का असतं, कधी काही व्हिडिओ रेकॉर्ड होत नाहीत, कधी आमचा बोलताना व्हॉईस आमचा ना कधी रेकॉर्ड प्रॉपर होत नाही. नंतर कधी मग काय नाही, मग ते नंतर वेगळं डबिंग करावं लागतं मग त्यामध्ये. मग ते सगळं मॅच करणं, कुठले शॉर्ट्स घ्यायचे आहेत, कुठले शॉर्ट कट करायचे आहेत, किती मिनटाचा व्हिडिओ बनवतो त्याच्याप्रमाणे मग ते शॉर्ट्स घेणं जरुरी, कुठला पॉईंट दाखवायचे ते सगळं असतं. तर त्याला मग वेळ बराच जातो. तर सगळी मेहनत आहे याच्यामध्ये. तर त्या मेहनत केल्यानंतरच तुम्हाला तो व्हिडिओ दिसतो की कसा आहे ते. म्हणून म्हटलं की व्हिडिओ जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल ना, तर पूर्ण बघाच. म्हणजे एक जो प्रयत्न माझा आहे तर त्याला थोडं यश, की एवढी मेहनत मी घेतले, तर नक्की तुम्हाला तो व्हिडिओ आवडला आणि तुम्ही तो बघितला, तर एक थोडं सॅटिस्फॅक्शन पण मिळेल. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा, कंटिन्यू बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण सबस्क्राईब कराल तेव्हा आम्हाला एनर्जी येते एक व्हिडिओज बनवायला, तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवीन व्हिडिओची तुम्हाला अपडेट्स येत राहतील. आता हे आहे ना, आपण आहे ना महाड स्टार्ट होईल आपला. तर बघा हा जो एक पॉईंट आहे ना, हे बघा मी बोललो ना तुम्हाला छोटे पॉईंट स्पॉट आहेत ना जिथे काम चालू आहे. बघा हा पण रोडचंच काम चालू आहे, आणि इथून हा ब्रिज आहे, इथे पुढे ब्रिज होईल. म्हणजे तो पहिला मागचा ब्रिज गेला तो, आणि हे 2च ब्रिज माझ्यामध्ये पेंडिंग आहे.
हे प्रॉपर आता आपण महाडमध्ये आलेलो आहोत. ठीक आहे, आता हा महाडचा रोड आहे. इथे तुम्ही बघाल ना, हे सगळं हे आपले कोकण म्हटलं हे डोंगर, दर्या, नद्या हे बघण्यातच एक वेगळं सुख. ठीक आहे, इथे ना महाडचं तुम्हाला खासियत सांगतो. इथे ना तुम्ही बघाल ना, इथे बरेच बंगलोज इथे बांधलेले आहेत लोकांनी. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की म्हणजे तुम्ही जर कोणाचा प्लॅन असेल बंगलोजचा तर तुम्ही इथून पण आयडिया घेऊ शकता. ह्या रोडला ह्या पॅचमध्ये ना बरेच बंगलोचे प्रोजेक्ट बघायला मिळतात. कसं त्यामध्ये कलर वगैरे केलेलं ते सगळे ऑप्शन सगळे त्यामध्ये एक आपल्याला एक अंदाज येतो रिअल इमेज बघताना असं. हे रोड आहेत ना, हे बघाल ना तुम्ही, हे एकदम सुसाट रोड आहेत. म्हणजे फक्त ड्रायव्हिंग करायची, एक्सिलेटर देत राहायचे. ना तुम्हाला कुठे ब्रेक आहे, ना कुठे स्पीड ब्रेकर आहे इथे, ना कुठे खाच खळगा, काही नाही आहे. आणि एवढे क्लास बनवलेत ना, हे बघा ना, म्हणजे मुंबई एक्सप्रेस जो पुणे एक्सप्रेस आहे ना, मुंबई पुणे एक्सप्रेस, तर त्याला पण आपला हा रोड खाऊन जाईल. हे बघा ना, हे असं तुम्हाला वाटतं का की रोडची कंडिशन बघून की मुंबई पुणे एक्सप्रेसचा जो रोड आहे तो ह्याच्यापेक्षा चांगला आहे. हाच आपलाच रोड क्लास बनला आहे, एकदम मस्त हायवे. आता हे बघा, हे ना, हे आपली महाड ह्या ना, ही नदी आहे. राईट हँड साईडला तुम्हाला दाखवतो मी. आपली ही नदी आहे. हा जो आपला जो छोटासा एक डोंगराळ भाग आहे ना, आपण हा क्रॉस करतो ना, तसं इथे राईट हँड साईडला खालच्या साईडला नदी आहे. मला वाटतं तिथून ना पुढून महाड सिटीमध्ये जायला रोड आहे. त्या नदीचं नाव आहे ना काहीतरी, नाव मला आता आठवत नाही आहे. चला, तुम्हाला कोणाला तर माहिती असेल नाव तर मला सजेस्ट करायचे की काय एक्झॅक्टली त्या नदीचं नाव आहे ते. मला नाव चांगलंच होतं तोंडावर, आता पटकन क्लिक होत नाही आहे. एनिवेज पुढे मी सांगेन आठवलं मला तर. आणि तुम्ही कमेंट्स करा मला की हा कुठला स्पॉट आहे, कोणती नदी, मी जी बोलतो नदी, त्या नदीचं नाव काय हे तुम्हाला कळलं ना मी काय बोलतो ते. की पुढे महाड सिटीमध्ये जायला जो ऑप्शन आहे ना, तो वाला ऑप्शन. ही राईट हँड साईडला हा पूर्ण पट्टा नदीचा चालू आहे बघा. मी बघतो इथे मला जर जमलं कवर करायला मिळालं तर. हे MIDC महाड, ह्याचं नाव मला नाही आठवत आहे आता. चलो, नो प्रॉब्लेम, नंतर आठवते मी तुम्हाला सांगतो. हा पूर्ण MIDC हा काय, महाड MIDCचा स्पॉट आहे. इथे मित्रांनो एक आहे, इथे पुढे राईट हँड साईडला एक फक्त पोलीस चौकी आहे. तर जिथे बाकी ह्या रोडला एवढं काही चेकिंग नसतं, त्या चौकीला पण कधी कधी ते लोक त्यांना वाटलं तर ते नॉर्मली राईट हँड साईड, म्हणजे आपण मुंबईकडे जातानाच नॉर्मली ते कधी कधी त्यांना वाटलं तर करतात. म्हणजे माझ्या एक्सपिरियन्समध्ये मला तिथे एकदाच थांबवलं, एवढे मी राऊंड नाही झालेत ना, पण एकदाच तिथे त्यांनी थांबवले. लायसन्स बघून विदिन सेकंड्समध्ये मी निघालो होतो. बघा ना, रोड बघा ना, हा ब्रिज बघा कसा एकदम एअरपोर्ट रोड टाईप झाला. एअरपोर्टला जे असतात ना प्लेनसाठी, त्यासारखे बनवले. म्हणजे मित्रांनो, मी लक्षात ठेवा की जेव्हा हा पूर्ण रोड, म्हणजे आपण पनवेल, नॉर्मली पनवेलपासूनच स्टार्ट होतो ना, तर पनवेलपासून आपण खेड चिपळूण असो किंवा आपलं रत्नागिरी किंवा तुमचं मालवण, तिथपर्यंत हा असाच जर रोड झाला, ठीक आहे, हा तर झालेलाच आहे, पण स्टार्टिंगपासून मी बोलतो, तर जर्नी जी आहे ना ती मजाच वेगळी आहे. म्हणजे कुठे काही ब्रेक घ्यायची गरज नाही आहे आणि खूप कमी टायमिंगमध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनला पण पोहोचतो. रोड बघा, मस्तच आहे. इथून महाडवरून आहे ना, म्हणजे खेडला मला जायचं असेल ना, तर महाडवरून मी खेडला तुम्हाला सांगू ना, मी अराऊंड ना 1 तासामध्ये मी पोचेन. माणगाव ते खेड मला 1.5 तास, म्हणजे नॉनस्टॉप, म्हणजे कुठे ब्रेक न घेता फक्त गाडीच ड्राईव्ह करायची आहे.
हे बघा मिररमध्ये बघितलं ना तुम्ही, मी कंटिन्यू मोबाईल घेऊन हातामध्ये घेऊन तो कंटिन्यू रेकॉर्ड करतो. हे बघा, हे आपण आता महाड क्रॉस करू काही वेळातच, म्हणजे महाड पूर्ण कंप्लीट होईल. नंतर आपले येईल पोलादपूर. पोलादपूरहून आपण मग कशेडी बोगदा. कशेडी घाटात जायची काही गरज नाही आता, दोन्ही बोगदे चालू झालेले आहेत, जाण्याचं पण आणि येण्याचं पण. तिथून काही अर्ध्या तासामध्येच येतं खेड, भरणे नाके आणि खेड प्रॉपर. म्हणजे आमचं जे गाव आहे ना ते खेड आणि चिपळूण याच्यामध्येच आहे. खेड नंतर ना एक ना MIDC म्हणून एक एरिया येतो, त्या MIDCवरून आम्हाला आतमध्ये जायचं असतं. म्हणजे माझं गाव जे आहे ना ते हायवेपासून आतमध्ये आहे, पण ते ना खेड आणि चिपळूण दोन्हीचा एक मध्यभाग आहे. म्हणजे आमच्या इथून ना हायवेवरून गाडी आतमध्ये टाकली तर मला माझ्या गावी जायला आणि तिथून माझ्या गावातून मला चिपळूणला जायला डिस्टन्स सेम आहे. म्हणजे मी खेडला येतं तर खेडला पण येऊ शकतो, चिपळूणला येतं चिपळूणला पण जाऊ शकतो. म्हणजे कसं की मला खेडला येऊन चिपळूणला जायला गरज नाही, तर तो एक मला एक ऑप्शन चांगला आहे. म्हणजे कधी प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे जर्नी वाढत नाही माझी कुठे. तर हे होतं माझ्या गावचं मी अपडेट दिलं म्हणजे कुठे आलं तर तुम्हाला कळत असेल की आवाशीवरून काही 20 किलोमीटर माझं गाव आहे. मी टोल बघितलेत ना, बऱ्याच ठिकाणी टोल बांधलेत, मला 4 ते 5 टोल नाके आहे. तर चालू नाही झाले कधी. जेव्हा हायवे आपला कंप्लीट होईल ना त्यानंतर हे टोल नाके चालू होते. आणि त्याची कॉस्ट चार्ज किती लावणार ते नाही माहिती. तर आपलं तिथे एक होईल की आपलं इंधन वाचेल. म्हणजे आपल्याला कसं एका स्पीडनेच गाडी चालवायची आहे, तर आणि रोड पण खूप कमी वेळात आपण डिस्टन्स कव्हर करणार, तर पेट्रोल आपलं तिथे वाचेल. पण काही त्याचाच भाग आपल्याला द्यावा लागेल ॲज अ टोलचं पेमेंट. आणि लोक किती पेमेंट लावणार काही आयडिया नाही आहे. कोणाला अपडेट असेल की एक्झॅक्टली ह्या मुंबई पनवेलपासून ते आपला खेडपर्यंत किती टोल आहेत, कोणाला जर असतील अंदाज, कोणाला अपडेट, तर मला जरूर कमेंट करा. आणि कोणाला आयडिया पण असेल की याची चार्जेस काय लावण्यात येणार आहेत अंदाजे, तर तेही तुम्ही शेअर करा. तर त्या माझ्याप्रमाणे बाकीच्या लोकांना ती माहिती मिळेल, तर आपल्या व्हिडिओमार्फत ते पण लोकांना अपडेट जातील. तर हा रोड बघा किती क्लास आहे. अच्छा मित्रांनो, इथून पोलादपूर खूप जवळ आहे. इथे ना लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक दिसेल, एक ना हॉटेल बालाजी म्हणून आहे. तर नक्की ट्राय करा, खूप चांगलं फूड तिथे मिळतं. तर हे बघा, हे वाला हा जो बोर्ड तुम्ही बघता ना, हॉटेल बालाजी, हे बघा, हे लेफ्ट हँड साईडला जे दिसतं ना, हे झाडं वगैरे बघा, इथे थोडं पुढे बघा, हे वाला आहे ना, हे हॉटेल बालाजी. तर नक्की इथे विजिट करा, चांगलं हॉटेल आहे, फूड क्वालिटी अँड ऑल गुड. तर इथे ब्रेक तुम्ही घेऊ शकता नाश्त्यासाठी, जेवणासाठी.
ठीक आहे. आता काही क्षणात इथे पोलादपूर आहे. पोलादपूर क्रॉस केल्यानंतर म्हणजे आता जर्नी आहे ना खूप फास्ट आहे. अराऊंड तुम्हाला सांगू ना